आलात सगळे, सुरू करूया. हो आलो आलो. हो हो. मी स्क्रीन बदलतो. काय घ्यायचं आज? पोझिशनल ट्रेडिंग घ्यायची का? पोझिशनल घे नाही तर ओपन इंटरेस्ट काय रवी विजय ओपन इंटरेस्टच घे ना. पोझिशनल बद्दल जास्त नको बोलू, 5 मिनिटं बोल फक्त. पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय की तुम्ही एक पोझिशन बनवता ठराविक कालावधीसाठी, समजा 1-2 आठवडे, 15 दिवस किंवा 20-25 दिवस, आणि त्या 20-25 दिवसात तुम्हाला अपेक्षा असते की तुम्ही ज्या दिशेला तो ट्रेड ठरवलाय त्या दिशेला तो जाईल. साधारणपणे विकली चार्ट, डेली आणि विकली चार्ट बघून पोझिशनल ट्रेड ठरवले जातात. हो. डेली आणि विकली चार्ट बघून तुम्हाला असं लक्षात आलं की हा स्टॉक वाढणार आहे, तर तुम्ही त्यात डिलिव्हरी घेणार किंवा फ्युचर घेणार, त्याचा बाय करणार किंवा कॉल घेणार. किंवा समजा तुम्हाला असं दिसतं की हा स्टॉक पडणार आहे, तेव्हा तुम्ही तो शॉर्ट करणार स्टॉक. जनरली पोझिशनल ट्रेड मध्ये बाय केलं जातं आणि बाईंग मध्ये 15 दिवस 20 दिवसाचा होल्डिंग पिरियड असतो आणि त्या 15-20 दिवसात तुम्हाला चांगला प्रॉफिट होऊ शकतो. इव्हन फ्युचर तुम्ही शॉर्ट करू शकता. शॉर्टिंग म्हणजे समजा खाली जाणारी अपॉर्च्युनिटी दिसते की 15 दिवसात हा स्टॉक खाली जाईल आणि फ्युचर तुम्ही शॉर्ट केलात आणि 15 दिवस होल्ड केलात तर तुम्हाला त्यात प्रॉफिट होऊ शकतो. हे झालं पोझिशनल ट्रेडिंग. तुम्ही एक पोझिशन बनवता साधारण 15 ते 20 दिवसासाठी, ती झाली पोझिशनल ट्रेडिंग. हॅलो, बोल. पोझिशनल ट्रेडिंग मध्ये आपण जे स्टॉप लॉस वगैरे लावतो ते मनातल्या मनात असतं ना? नाही, मनातल्या मनात नाही, ऍक्च्युअलच. ऍक्च्युअल लावतोय मनातल्या मनात तुम्ही लावा, पण ऍक्च्युअल तुम्हाला ते स्टॉप लॉस जेव्हा येणार तेव्हा ते तुम्हाला एक्झिक्यूट करायचं. नाही पण ते ट्रेडिंग, समजा तू 110 रुपयाचा स्टॉक खरेदी केलायस आणि 105 ला स्टॉप लॉस लावलास खाली, आणि 130 चं तुझं टार्गेट आहे 15 दिवसात. 110 ला बाय करतोय, 130 म्हणजे 20 रुपये मिळणार आहेत आणि 5 रुपये खाली स्टॉप लॉस आहे, म्हणजे 5 रुपये लॉस तर 20 रुपये प्रॉफिट. 1:4 टाईपचा तो हे आहे बेनिफिट तुला. हॅलो, ट्रेडिंग डिलिव्हरी मध्ये करायचं असतं काय? ते डिलिव्हरी मध्ये कर, फ्युचर मध्ये कर. फ्युचर असतात ना, ते आता ओपन इंटरेस्ट साठी तुम्हाला फ्युचर सांगावं लागणार आहे मला, त्यावरच येणार होतो आता आज. चालेल. तर फ्युचर जे आहे ते तुम्ही बाय करू शकता. समजा 110 वरून 130 कडे स्टॉक गेला, तू डिलिव्हरी घेतली असतं डिलिव्हरीचा फायदा, फ्युचर घेतलायस तर फ्युचर मध्ये फायदा. आणि समजा 105 कडे आला, तू मनात जरी स्टॉप लॉस लावतोय तरी 105 जेव्हा होईल तेव्हा तुला एक्झिक्यूट करून तुला त्यातून एक्झिट घ्यायचीच आहे, निघून जायचंच आहे. बरोबर. मनात आहे म्हणजे 105 झाला तरी तू मनातच ठेवशील आणि 104 103 झाला तरी मनातच ठेवशील असं नाही ना. बरोबर. मनात आहे म्हणजे तू कुठेतरी तो ठरवलायस मनाशी की तुला त्या लेवलला एक्झिट घ्यायचे म्हणजे घ्यायचे. मग ते तू सिस्टम मध्ये लाव किंवा नको लावू. सिस्टम मध्ये लावले की तू कुठेही जायला फिरायला मोकळा असतोस. सिस्टम मध्ये नाही लावलंस तर तुला समोर स्क्रीनच्या बसायला पाहिजे. जेव्हा तू 105 येईल तेव्हा तुला त्यातून एक्झिट घ्यायची आहे, समोर तुला बघत बसावं लागणार. आणि एकदा तू स्टॉप लॉस सिस्टम मध्ये लावला की मग तुला बघत बसायची गरज नसते. मग तू इकडे तिकडे उठून जाऊ शकतो, फिरू शकतो. तुला माहिती आहे 105 झाला तर आपोआप तुझा ट्रेड लॉस मध्ये एक्झिट होणार, 5 रुपये तुला लॉस होणार. आणि 125 किंवा 130 टार्गेट लावलंयस तिथे जर तो स्टॉक गेला तर तुला प्रॉफिट होणार आणि तो प्रॉफिट आपोआप बुक होणार, ऑर्डर तुझी एक्झिक्यूट होणार सेलची. असं आहे. मग तू ते ऑर्डर टाकून आपलं काम करायला मोकळा होऊ शकतोस. एवढाच फरक असतो. पोझिशनल ट्रेडिंग आपण डिलिव्हरी मध्ये कन्वर्ट करता येतं का आपल्याला? पोझिशनल ट्रेडिंग डिलिव्हरी मध्ये तू डिलिव्हरी जर घेतलेली असशील पोझिशनल साठी तर काय कन्वर्ट करण्याचा प्रश्न नाहीये. आणि जे फ्युचर घेतात ना, फ्युचर डिलिव्हरी मध्ये तू कुठलं तुझे इंट्राडेचं डिलिव्हरी मध्ये कन्वर्ट आहे ना, ते तुझ्या कामाचं आहे. इंट्राडे मध्ये घेतोयस आणि ते मग डिलिव्हरी मध्ये कन्वर्ट करतोस. आवाज येतो रे भांड्यांचा बराच कोणाचा तरी. संतोषकडे काम चालू वाटतं. विजयकडे. हो. विजयकडे चालू आहे. हॅलो. तर डिलिव्हरी मध्ये आहे ना, तू इंट्राडे करतोस तेव्हा MIS मध्ये ऑर्डर टाकलेली असते. आणि समजा तुला सत्य शेवटी वाटते की आता स्टॉक आपण बाय केलेला आणि खाली चाललाय, तर आपल्याला लॉस नाही बुक करायचंय, लॉस रिअलाइज करून नाही घ्यायचंय, तर तू मग त्याची डिलिव्हरी करू शकतो खालच्या लेवलला. तुला अशी अपेक्षा आहे की आज जरी खाली गेला तरी उद्या तो वर जाईल किंवा परवा वर जाईल, तर तू डिलिव्हरी मध्ये कन्वर्ट करतो. काय ऑप्शन ट्रेडिंगला पण चालेल ना? ऑप्शन ट्रेडिंगला डिलिव्हरी नसते. ऑप्शन ट्रेडिंगला डिलिव्हरी ऑप्शन ट्रेडिंगला पण पोझिशनल चालेल ना, पोझिशनल सिस्टीम. तू पोझिशनल तुझा व्ह्यू जो आहे ना, व्ह्यू पोझिशनल आहे तुझा, बरोबर.
की 15 दिवसात हा स्टॉक वर जाईल किंवा 15 दिवसात हा स्टॉक खाली जाईल. त्यानुसार तू हा. ऑप्शन निवडू शकतो. ऑप्शनला तर तुला महिन्याचं एक कॉन्ट्रॅक्ट मिळतं ते मिळतंच. ते पोझिशनलच हा. असतं शेवटी. ऑप्शन काय तू हो. वन डेच्या हिशोबाने पण घेऊ शकतो किंवा 8-15 दिवस थांबण्याच्या हिशोबाने पण घेऊ शकतो ना. ऑप्शन जो आहे ना कुठलाही कॉल किंवा पुट तो एक्सपायरी पर्यंत तुला थांबायला वेळ मिळतो की नाही. 25 तारखेला समजा 25 जूनला एक्सपायरी आहे आणि आज 7 जून आहे. तर अल्टिमेटली तुला 25 जून पर्यंत थांबायचा अवधी तर त्यांनी दिलेलाच आहे. तू मग तो हो. उद्या सोमवारी, आज समजा 7 जून आहे, उद्या 8 जून आहे, उद्या सोमवारी सकाळी घेतोयस आणि संध्याकाळी निघतोयस तरी त्यांचं काय म्हणणं नाही. तू 10 मिनिटात प्रॉफिट कमवून निघतोयस तरी त्यांचं काय म्हणणं नाही किंवा तू 8 दिवस 15 दिवस थांबतोयस तरी त्यांचं काय म्हणणं नाही. नाही बरोबर. तुझा व्ह्यू कसा आहे, पोझिशनल आहे तर तू थांबणार आहेस. तुझा व्ह्यू पोझिशनल आहे याचा अर्थ काय की तू 8 दिवसात किंवा 10-15 दिवसात तो स्टॉक वर जाणारा पाहतोयस तर तू कॉल घेऊन थांबणार आहेस किंवा 10-15 दिवसात तो स्टॉक पडणार असा तुझा व्ह्यू आहे पोझिशनल. हो. तर तू तो स्टॉक तू त्याचा पुट घेणार आणि होल्ड करणार. की मी आता बरोबर. पुट घेतोय आणि 15 दिवस होल्ड करतोय. समजा रिलायन्स आहे, तुला माहिती आहे की न्यूज आली आहे आणि न्यूज आली आहे तर तो कदाचित ब्रेकआउट देईल, वर जाईल असा तुझा व्ह्यू आहे आणि हा व्ह्यू फक्त एका दिवसापुरता नाहीये. साधारण 5-6 दिवस तो सतत वर जाईल असा तुझा व्ह्यू असेल तर तू 5-6 दिवस कॉल घेऊन होल्ड पण करू शकतोस. हो. कारण कॉल तुला घेतल्यावर 25 जून पर्यंत थांबायचं तर अवधी त्यांनी दिलेलंच आहे नियमाप्रमाणे. तू थांबायचंय की मध्ये निघायचंय ते तुझ्यावर आहे. बरोबर. 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 हा. पोझिशनल हा तुझा व्ह्यू असतो. पोझिशनल ही काय हे नाहीये की त्यांची काही सिस्टम नाहीये. म्हणजे एक्सचेंजची किंवा यांची काही सिस्टम नाही. पोझिशनल हा तुझ्या मनाचा व्ह्यू आहे की मी पोझिशनल थांबणार म्हणजे मी 15 दिवस 20 दिवस होल्ड करणार. नाही मग अशी स्टॉक घ्यायची ना आपण पोझिशनल व्ह्यूचे हा किंवा ते तुझा व्ह्यू समजा 2 दिवसात समजा क्लिअर झाले तर चांगलंच आहे. तू जर एंड ऑफ द डे ईओडी चार्ट बघतोयस आणि विकली पण बघतोयस सोबत आणि तुझा व्ह्यू असा बनतोय की अरे विकली मध्ये पण ब्रेकआउट आहे, डेली मध्ये पण ब्रेकआउट दिसतोय किंवा हा स्टॉक बुलिश आहे गेल्या 2 आठवड्यापासून, आता हा 3रा आठवडा पण बुलिशच जाईल असा तुझा जर व्ह्यू असेल ना तर तू ऑब्विसली पोझिशनल व्ह्यू ठेवून चालणार त्यात की हा पुढच्या आठवड्यात स्टॉक वर जाणार आहे. आता समजा स्टेट बँकेचं उदाहरण घेऊ, जेव्हा 170 होता तेव्हा साधारण जनरली सगळ्यांचा पोझिशनल व्ह्यू होता ना तुमचा की 180-190 कडे जाईल म्हणून. आणि तो त्या 1-1.5 आठवड्याच्या कालावधीत तो गेला सुद्धा 190. त्याने जवळपास टच केल्याच जमा 189 पॉईंट काहीतरी मारला त्याने. हाय तो झाला पोझिशनल व्ह्यू. हॅलो. तो झाला पोझिशनल व्ह्यू. मागचा आपला रिलायन्सचा पण व्ह्यू असाच होता की तो वरच्या रेजिस्टन्स लेवलला जो त्याने लाईफ टाइम हायला टच केला आणि लाईफ टाइम हायला टच करून तो खाली येईल आणि खाली येऊन तो एक कर्व स्वरूपात परत तो वरच्या दिशेकडे जाईल. हा आपला पोझिशनलच व्ह्यू होता की काही दिवस त्यात जातील. असं एकाच दिवसात 2 दिवसात होणार असं नव्हता आपला तो व्ह्यू. तो एक 15 दिवस 20 दिवसाच्या कालावधीमध्ये असं होईल त्यात असा व्ह्यू होता जो आपण आज शेअर केला ना मी दुपारी संध्याकाळी शेअर केला ना तुम्हाला ते. तो पण एक पोझिशनल व्ह्यूज होता आपला की तो आता स्टॉक खाली येईल आणि मग वरच्या दिशेला सरकेल असं. हॅलो. हो चालेल. कळते का फरक की कन्फ्युजन होते? कळलं. नाही कळतं. पोझिशनल तुम्ही पोझिशनल असं काय याची पद्धत नाही म्हणजे एक्सचेंजचं काय एक्सचेंज तुम्हाला ठरवून दिलं नाही की तुम्ही एवढ्या 15 दिवसाचं हे पोझिशनल घ्या किंवा काही. ते आपण ते ठरवतो की आपला व्ह्यू आहे की 8-15 दिवसात 20 दिवसात हा स्टॉक वर जाईल. मग तेवढ्या दिवसाची एक पोझिशन आपण बनवणार की 20 दिवसासाठी मी हा स्टॉक घेऊन मार्जिन वगैरे काय नसतं ना हा रवी? मार्जिन वगैरे देतात काय? मार्जिन प्रत्येक स्टॉक ब्रोकरची वेगवेगळी असते रे. पोझिशनल देतात काय? पोझिशनलला पण देत असावेत काही स्टॉक ब्रोकर, सांगता येत नाही. आता मी जिगोडाचं एक पाहिलं मध्ये मेसेज की ते 48 टाइम्स मार्जिन देतात. काही 10 टाइम्स म्हणजे 10 टाइम्स म्हणजे तुझं 10,000 जर बॅलन्स असेल ना तर 1 लाखापर्यंतचं मार्जिन देतात. काही 20 टाइम्स मार्जिन देतात. इंट्राडेला देतात ते. हा ते इंट्राडेला देतात. तसं पोझिशनल पण देणारे आहेत जसं एंजल पहिला द्यायची पण नंतर हे घेतात ते इंटरेस्ट घेतात. जिरोडावाले आहेत ना बॅक ऑर्डरला आहे ते काय बोलतात ब्रॅकेट ऑर्डर मध्ये जास्त देतात. त्यांचं कसं आहे काही ब्रोकरला देतात तुला मार्जिन पण तेवढ्या दिवसांच्या नंतर ते इंटरेस्ट चार्ज करतात. इंट्राडेला नाही करत रे.
तुला नाही, इंट्राडेला इंटरेस्ट नाही, इंट्राडेला त्यांचा फंड वापरलाच जात नाही ना. तू सकाळी पोझिशन बनवणार, संध्याकाळी काढून टाकणार, पैसा वापरला जात नाही त्यात कुठेच. तुझा प्रॉफिट किंवा लॉस इंट्राडे मध्ये काय होतं, एक तर तुला प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो, फंड वापरला जात नाही. तो तुझा स्वतःचा असो किंवा ब्रोकरचा असो. हॅलो, लक्षात येते का? हो येते. इंट्राडे MIS जेव्हा करतो ना तू, तेव्हा तू समजा 105 ला एखादा स्टॉक घेतलास आणि 108 ला तू निघतोयस, तर 3 रुपये हा तुझा प्रॉफिट झाला. तू 105 प्रमाणे 100 क्वांटिटी घेऊन ती किती अमाऊंट झाली त्याच्याशी काही देणं घेणं नाही उरलं, किंवा 108 ला विकून ती किती अमाऊंट झाली ते पण तुला मिळणार नाहीये ना. तू बाय करतो ती अमाऊंट तुझ्याकडनं जात ना, सेल करतो ती अमाऊंट तुला येत, तुला फक्त प्रॉफिट मिळतो इंट्राडे मध्ये. त्यामुळे इंट्राडे मध्ये ना ब्रोकरचा फंड वापरला जात ना तुझा, त्यामुळे त्याच्यावर इंटरेस्ट नसतो. पण जेव्हा पोझिशनल तू ट्रेड करतो तेव्हा अल्टिमेटली तू डिलिव्हरी घेतोस, आयदर फ्युचरची किंवा तू त्या स्टॉकची डिलिव्हरी घेतोस. त्यावेळी फंड वापरला जातो ना, आणि फंड वापरला गेल्यामुळे ते तुला फंड प्रोव्हाइड करतायत तर इंटरेस्ट चार्ज करणार. मग तुला त्या इंटरेस्ट पेक्षा जास्त प्रॉफिट होण्याची गॅरंटी असेल तर तू त्यांचा फंड वापरणार आणि इंटरेस्ट पे करायला तयार होणार तू त्यांना. एंजल ब्रोकर तसं पहिला द्यायचं फंड. माझं एंजल मध्ये अकाउंट होतं ना पूर्वी, तेव्हा द्यायचे ते. नंतर त्यांनी इंटरेस्ट चार्ज करायला सुरुवात केली, मग आम्ही बंद केलं. हॅलो, हा बोला, कळलंय का? हो कळलं. आता जाऊया पुढे. ओके. चला मग आता स्टेट बँक, तुम्हाला जरा फ्युचर बाबत थोडस समजावतो, कारण आपण ऑप्शनचं तर सगळं बघितलं, कॉल पुट वगैरे, आणि आता लक्षात पण असेल तुमच्या सगळं. फ्युचरचं नंतर अभ्यासू असं म्हटलं आणि ते फ्युचरचं बाकी राहिलंय. बघा, स्टेट बँक इंडियाचा स्टॉक आहे. आता त्या दिवशी त्याने 189.80 हाय मारला बघा शुक्रवारी, आज रविवार आहे, आणि हा 189.25 ला लास्ट ट्रेड होता आणि 187.80 ला हा इथे क्लोज झालाय, बरोबर. आता जसं आपण ऑप्शनचं पाहिलं ना, की कॉल आणि पुट असतात, म्हणजे जर स्टॉक वाढणार तर आपण त्याचा कॉल घेतो, आणि स्टॉक पडणार असं वाटत असेल तर आपण त्याचा पुट घेतो. तसं याचे फ्युचर असतात प्रत्येक स्टॉकचे, आणि हे जे ऑप्शन मध्ये शेअर्स आहेत तेच फ्युचर मध्ये शेअर्स आहेत. फ्युचर अँड ऑप्शन्स, म्हणजे जे शेअर त्यांनी फ्युचर साठी ठेवलेत तेच ऑप्शन साठी ठेवलेत, ऑप्शन साठी ठेवलेत ते फ्युचर साठी. असं नाहीये की फ्युचर साठी आपण ऑप्शन साठी नाहीये शेअर, किंवा ऑप्शन साठी आपण फ्युचर साठी नाही, असं नाहीये शेअर. सगळे शेअर फ्युचर ऑप्शन साठी नाहीये, एवढं लक्षात ठेवा. साधारण 200-250 शेअर्स वगैरे असतील कदाचित, तर ते फ्युचर आणि ऑप्शन साठी. किती? 245. 245 शेअर्स तू काउंट केले वाटतं. तर 245 शेअर्स हे फ्युचर ऑप्शन्स मध्ये आहेत. त्यातले निफ्टीतले 50 शेअर्स तर आहेतच आहेत, त्याशिवाय निफ्टी 50च्या बाहेरचे काही शेअर्स आहेत जे सध्या चांगले परफॉर्म करतात असे, आणि बाकी जे शेअर्स आहेत ते फक्त कॅश मध्ये अवेलेबल आहेत, ते फ्युचर किंवा ऑप्शन मध्ये अवेलेबल नाहीत. बरोबर आहे. जसा पोद्दार डेव्हलपमेंट आहे, तो फ्युचर ऑप्शन मध्ये नाही अवेलेबल. असे तुम्हाला बरेच स्टॉक मिळतील जे फ्युचर आणि ऑप्शन मध्ये अवेलेबल नाही आहेत. काही फक्त शेअर्स BSE वर रजिस्टर्ड असतात, NSE वर रजिस्टर्ड नाही. जे NSE वर रजिस्टर्ड आहेत ते नाही आहेत, ते फ्युचर ऑप्शन मध्ये असण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण फ्युचर ऑप्शन हे NSE वरच अवेलेबल आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरच अवेलेबल आहे. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर फ्युचर ऑप्शन अवेलेबल नाही, बरोबर. संतोष, लक्षात येते ना? काही स्टॉक फक्त कॅश पुरते आहेत अवेलेबल, तर काही स्टॉक फ्युचर ऑप्शन मध्ये अवेलेबल आहेत. त्याचं फ्युचर घेणं म्हणजे काय, मी आता गेट डेरिव्हेटिव्ह कोट वर क्लिक करतोय की ह्याचा फ्युचरचं डिटेल्स येईल इथे. हे बघा, स्टॉक फ्युचर आला, आणि स्टॉक फ्युचर मध्ये स्टेट बँक इंडिया 190 त्याने लास्ट ट्रेड मारला, आणि 190.35 चा हाय मारलेला बघा, आणि 188.40 ला तो क्लोज झालाय फ्युचर मध्ये. फ्युचर आणि ऑप्शन त्याची लॉट साईज सेम असते. स्टेट बँक इंडियाची फ्युचरची जी लॉट साईज आहे तीच ऑप्शन मध्ये पण असते. जशी 300 लॉट साईज आहे फ्युचरची, तर तीच 3000 लॉट साईज आहे, तर तीच ऑप्शन मध्ये पण 3000 असतील. समजा रिलायन्सचा स्टॉक घेतला, त्याची 500 लॉट साईज आहे फ्युचर मध्ये, ऑप्शन मध्ये, तर ती फ्युचर मध्ये पण 500 असते. आता याच्यात काय होतं, तुम्ही स्टॉक हा बाय करणार, समजा 190च्या लेवलला हा स्टॉक आहे स्टेट बँक इंडिया, जर तुम्ही 3000 क्वांटिटी बाय करायची आहे तुम्हाला,
पूर्ण नीट आहे का? 3000 क्वांटिटी तुम्हाला बाय करायची आहे 190च्या हिशोबाने, तर किती अमाऊंट लागेल? 5,70,000. 19 गुणिले 3 57. 19 त्रिक 57. 5,70,000 रुपये हा. लागतील. हा हा 5,70,000 लागतील ना संतोष? हो हो हो. हा, जर 3000 क्वांटिटी तुम्हाला बाय करायची आहे 190च्या हिशोबाने, तर तुम्हाला 5,70,000 एवढी अमाऊंट लागणार. हो पण फ्युचर मध्ये समजा तुम्ही हा बाय केलात शेअर, तर फ्युचर मध्ये फक्त त्याची मार्जिन जेवढी लागणार तेवढीच अमाऊंट द्यावी लागते ब्रोकरला. तेवढा फंड आपला ब्रोकरकडे असावा लागतो. कन्सिडर करायचं हॅलो, येतोय का आवाज? मार्जिन येतोय. कसं करायचं? मार्जिन काय मार्जिन? काय तुझा आवाज नाही येत आहे का पूर्ण? मार्जिन कसं कळणार आपल्याला? हा, तर मार्जिन जे आहे ना, त्या स्टॉकला किती मार्जिन लागते त्याचं पण एक कॅल्क्युलेटर एनएससी वर पण अवेलेबल आहे, तुमच्या जिरोडावर पण अवेलेबल आहे. एनएससी वर कुठे अवेलेबल आहे ते मी दाखवतो. एनएससी वर तुम्ही इथे ह्यात आलात ना, लाईव्ह मार्केट जे आहे इथे बघा, त्याच्यावर मी फक्त पॉइंटर रेस्ट केला, फक्त ठेवला पॉइंटर, की इथे लास्ट ऑप्शन तुम्हाला दिसतोय मार्जिन कॅल्क्युलेटर. हा दिसला. मार्जिन कॅल्क्युलेटरवर क्लिक केल्यावर एक मार्जिन कॅल्क्युलेशनचं इथे येईल, तिथे तुम्हाला सिम्बॉल द्यायचा आहे. स्टेट बँक इंडियाचा सिम्बॉल माहितीये तुम्हाला? SBI SBI बरोबर. हा, इक्विटी इथे क्वांटिटी टाकायची. लॉट साईज माहितीये तुम्हाला? ती इथे टाकायची. 3,000 सध्याचा रेट जो चालू आहे तो आपोआप आलाय ऑलमोस्ट, हा. किंवा 190 घ्या राहून. आपण जो आलाय तो पकडूया, आणि तुम्हाला फ्युचर बाय करायचं असं गृहीत धरून चालू. तर कॅल्क्युलेट करूया बघा. मार्जिन वर दाखवली त्याने, किती दाखवली? 1,99,393. एवढी अमाऊंट पाहिजे आपल्याकडे. हा, म्हणजे 2 लाखाची रक्कम तुमच्याकडे असायला हवी. नाहीतरी तुम्हाला स्टॉक समजा 3000 क्वांटिटी घ्यायची आहे, तर किती अमाऊंट असायला हवी तुमची? तुम्हाला 5,70,000. डिलिव्हरी मध्ये 3000 घ्यायची आहे क्वांटिटी SBIची, तर तुमच्याकडे 5,70,000 असायला हवेत. बरोबर. आता 5,70,000 तुमच्याकडे नसतील, तुमच्याकडे 2.5 लाखच असतील, तर अशा वेळी काय करणार तुम्ही? तो स्टॉक तर 3000 क्वांटिटी तुम्ही घेऊ शकत नाही, मग तुम्ही त्याचा फ्युचर बाय करणार. 2.5 लाख आहे आपल्याकडे, बाय करा. तुम्हाला तर एवढं माहिती आहे की मी डिलिव्हरी घेतोय 3,000ची, तर तो स्टॉक वाढला तरच मला फायदा होणार आहे, पडला तर फायदा नाही होणार आहे. बरोबर. आता 190 ला समजा जो कोणी डिलिव्हरी घेईल, त्याचा व्ह्यू काय असेल की तो 200 जाईल स्टॉक, किंवा 205 जाईल आणि मला प्रॉफिट होईल. पण 190 वरून तो खाली आला, 180 कडे आला, तर त्याला त्या डिलिव्हरी मध्ये फायदा नाही होणार, तो लॉस मध्ये असेल. मग तो त्याने लॉस रिअलाइज करायचा की नाही करायचा हा त्याचा प्रश्न राहील, की त्याने थांबायचं, वेट करायचं, परत 200 कडे कधी जातोय वाट बघायची, की लॉस बुक करून निघून जायचा, हा त्याचा पर्सनल व्ह्यू राहील. स्टॉप लॉस असतो काय? यामध्ये पण स्टॉप लॉस लावतो. स्टॉप लॉस तर तुला प्रत्येक ठिकाणीच लावायचा आहे. स्टॉप लॉस असतो असं नाही. स्टॉप लॉस ही पण गोष्ट एक्सचेंजने ठरवून दिलेली नाहीये रे बाबांनो, की तुम्हाला कंपल्सरी स्टॉप लॉस लावायचा आहे किंवा काय. असं एक्सचेंजने काही तुम्हाला कंपल्शन दिलेलं नाहीये. स्टॉप लॉस ऑप्शन असतं आपण लावायचा असतो, आपल्या सेफ्टीसाठी लावायचा असतो. जसं हेल्मेट घाला ही तर समजा कंपल्सरी गोष्ट आहे, की सरकारने ती नियमानुसार ठरवून दिली आहे. पण हेल्मेट आपण कशासाठी घालतो? डोक्यावर गाडी चालवताना, आपल्या सेफ्टीसाठी. सरकारने पण कंपल्सरी ठेवली आहे ती गोष्ट वेगळी, पण ह्या स्टॉप लॉस मध्ये तुम्हाला कोणतंच बंधन नाहीये, कंपल्शन नाहीये, अजिबात मॅन्डेटरी नाहीये स्टॉप लॉस लावणं. तुम्हाला नाही स्टॉप लॉस लावायचे तर तुमची मर्जी. स्टॉप लॉस आपण आपल्या सेफ्टीसाठी लावायचा असतो, की आपली जास्त रक्कम नुकसान होऊ नये ह्यासाठी. त्यामुळे स्टॉप लॉस ही गोष्ट लक्षात ठेवा, की स्टॉप लॉस प्रत्येकातच असतो म्हणजे प्रत्येकातच तुम्ही लावायचंय. ते एक्सचेंज तुम्हाला सांगणार नाही किंवा ब्रोकर सांगणार नाही. ब्रोकर कडनं कंपल्शन काही नाहीये, किंवा एक्सचेंज कडनं पण कंपल्शन नाहीये की तुम्ही स्टॉप लॉस लावा. नाही लावताय तर तुमची मर्जी. असं आली का गोष्ट लक्षात? हो आली. आणि याच्यामध्ये ड्यू डेट काय असते? म्हणजे फ्युचर मध्ये पण तेच कॉन्ट्रॅक्ट जे ऑप्शनचं आहे, सेम 25, म्हणजे शेवटचा जो गुरुवार असतो ना, शेवटचा गुरुवार जो आहे त्या दिवशी त्याची एक्सपायरी असते, फ्युचरची आणि ऑप्शनची. ऑप्शन मध्ये काय होतं की तुम्हाला रक्कम छोटी लावावी लागते कॉल वगैरे किंवा पुट वगैरे बाय करण्यासाठी, आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला मार्जिन मोठी ठेवावी लागते. साधारण इथे 2 लाख लागते बघा. बरोबर. फ्युचर मध्ये जरा रिस्क कमी असते थोडीफार.
फ्युचर मला वाटतंय ना. मध्ये रिस्क कमी असं नाही म्हणता म्हणजे येणार. तुझा व्ह्यू जर चांगला असेल पण हम्म. वाढेल म्हणतात. हा, ऑप्शन मध्ये कसं तुझा व्ह्यू म्हणजे तुझा अनालिसिस परफेक्ट आहे तर कशातही रिस्क हा. कमी. तुझा अनालिसिस चुकतोय तर सगळ्यात रिस्क आहे. मग ते फ्युचर मध्ये पण रिस्क आहे, डिलिव्हरी मध्ये पण रिस्क आहे आणि कॉल पुट ऑप्शन मध्ये पण रिस्क आहे. डिलिव्हरी मध्ये त्यातल्या त्यात कमी रिस्क का की तू जास्त काळासाठी होल्ड करू शकतो. तुझा व्ह्यू जरी चुकला असेल तरी तू थोडा काळ आणखीन वेट करून जेव्हा प्रॉफिट मध्ये येशील तेव्हा निघू शकतो. एवढाच काय तो फरक पडतो. ओके. बाकी रिस्क जी आहे स्टॉक मार्केटमध्ये आहे. तुमचं अनालिसिस जर चुकतोय, तुम्ही चुकीचे शेअर्स निवडताय किंवा तुम्ही तुमचा व्ह्यू चुकीचा होतोय तर तुम्हाला रिस्क आहेच प्रत्येक ठिकाणी. यामध्ये सेलला पण त्यासाठी तेवढंच तुमचा मार्जिन व्ह्यू लागतं. परफेक्ट असायला पाहिजे. तुम्ही ट्रेंड सोबत चला, तुमचा व्ह्यू चुकणार नाही जनरली. असं म्हटलं जातं की ट्रेंड जो आहे सध्या, बरोबर. जसा आता सध्या बुलिश ट्रेंड आहे. एसबीआयचा असो किंवा मार्केटचा असो बुलिश ट्रेंड आहे. तुम्ही ट्रेंड सोबत जाताय तर तुमचा व्ह्यू जनरली चुकणार नाही असं. हॅलो, रवी, हा याच्यामध्ये बरोबर. सेलला पण तेवढाच मार्जिन लागतो काय? कशाला? आता हे फीचर सेल केलं सेल हा, सेलला पण सेम मार्जिन मार्जिन. सेल तू बायच्या जागी मार्जिन सेल केलंस आणि कॅल्क्युलेट केलंस तरी सेम मार्जिन. तेवढंच 1 ना. लाख तेवढी झाली ना. तेवढी झाली. हा, तू फ्युचर बाय करतोयस किंवा फ्युचर शॉर्ट करतोयस. सेल करणं म्हणजे पहिला सेल करणं म्हणजे शॉर्ट करणं. तर मार्जिन तेवढीच लागते. लॉट साईज तीच आहे 3000. आता ह्यात काय होणार, फ्युचर तू शॉर्ट केला तर ह्याचा अर्थ तू असं एक्सपेक्ट करतोस की 190 वरून स्टॉक 185 180 कडे जाईल. समजा 190 ला तू शॉर्ट केला आणि 185 झाला तर 5 रुपये तुला प्रॉफिट मिळेल. 5 रुपये प्रॉफिट आणि 3000 ची लॉस आहे म्हणजे प्रॉफिट किती होईल तुला? 3000 गुणिले 5 15,000चा प्रॉफिट होईल. हो. म्हणजे 2 लाखाच्या मार्जिन मध्ये तू शॉर्ट केलास याला आणि 15,000चा तुला प्रॉफिट होऊ शकेल. तसंच बाय करताना काय होतं की 2 लाख तू मार्जिन देऊन हा बाय केलास समजा 190च्या घरामध्ये आणि तो 195 झाला. सोमवारी तू सकाळी बाय केलास आणि नंतर दुपारपर्यंत तो 195 झाला फ्युचर. तर 5 रुपये तुला गेन झाला. तर बरोबर. 5 गुणिले 3000 15,000 तुला प्रॉफिट होऊ शकतो. म्हणजे तू बाय केलास तर तो असं एक्सपेक्ट करतोस की तो वाढेल आणि शॉर्ट करतोस याचा अर्थ तू काय ठरवलेस की हा पडेल, पडल्यावर मला प्रॉफिट होईल. बरोबर ना? हॅलो, हो येते लक्षात. संतोष हा येते लक्षात. हो हो हो. टीव्ही मध्ये गेला की? हॅलो, आवाज येतोय. हा आहे. हॅलो. बघा एवढं कळलं का? हो कळलं फ्युचरचं कळलं. कळलं ना. आणि हो. फ्युचरचं तुम्ही बघाल की त्याची जे प्राइस आहेत ना हा. त्या थोड्याशा वेगळ्या असतात. जास्त असते थोडी. जास्त नाही, जास्त असते तेव्हा तो प्रीमियम मध्ये आहे म्हटलं जातं आणि कमी असते तेव्हा डिस्काउंट मध्ये. आता स्टेट बँकेच्या बाबतीत तो जास्त आहे. म्हणजे स्टेट बँक थोडा जास्त आहे. थोडीशी खाली आहे आणि फ्युचर थोडासा वर आहे. कधी कधी हा फरक 10-15 रुपयाचा पण असतो काही स्टॉक मध्ये. हो. आता आपण दुसरा स्टॉक बघू. हिरो मोटोचं काय आहे बघू. इथे एसबीआयच्या जागी दुसरा स्टॉक घेऊ. कोणता घेऊया? पीएनबी बँक घेऊया, पंजाब नॅशनल बँक. हो. बघा पंजाब नॅशनल बँक अंडरलाईंग आहे 34. पण थोडा आता ही bullish 33.90 ला क्लोज दिसते. हा फ्युचर दिसतोय क्लोज. लक्षात ठेवा ही व्हॅल्यू. कितीला क्लोज आहे? 33.90 ला क्लोज आहे. आता त्याचा स्टॉक कितीला आहे बघू पंजाब नॅशनलचा. 33.75 ला आहे म्हणजे जरा वर आहे. आपण याचा बघूया, समजा हिरो मोटोचा बघूया. बघा फ्युचर निफ्टी मध्ये पण असतो, निफ्टीचा पण फ्युचर असतो. हो. हा 2340 ला क्लोज आहे हिरो मोटो कॉर्प. आणि त्याचा फ्युचर बघूया. फ्युचर 2345 ला आहे. आपल्याला जनरली सगळे असेच मिळत आहेत. आता विप्रोचं बघूया. विप्रो स्टॉक कितीला क्लोज आहे सांगा? 218.75 ला. त्याचा फ्युचर त्याच्या वर क्लोज आहे. 219 पॉईंट काहीतरी बघितलं. 219.20 ला क्लोज आहे. थोडा जास्त आहे ना. जास्त आहे. एसआरएफ बघ रवी, एसआरएफ एसआरएफ. ओके. आहे का एफआयनो मध्ये बघ. एसआरएफचाच रिझल्ट होता ना परवा शुक्रवारी. म्हणूनच परत डिस्काउंट मध्ये असाही शक्यता आहे.
3650 ला SRF क्लोज आहे. बघितलं इथे? आता मी फीचर बघतो. 3650 नाही रे, आपण 3653 आहे, तो 50 ला होता ना. हम्म. पडलाय स्टॉक, पण तरी फ्युचर वरच आहे अजून. जनरली स्टॉक पडले असतील तर असं होतं की ते त्याचे फ्युचर डिस्काउंट मध्ये असतात. 3650 ला आहे. टाटा मोटर्स टाटा मोटर्स बघा 10 मिनिटच उरली आता. मला वाटतं आज पण ते हे राहणार ओपन इंटरेस्टचं. जर आपल्याला एक्सटेन्शन त्यांनी दिलं तर ठीक आहे. टाटा मोटर्स 110.75 ला क्लोज आहे 110.75 आणि त्याचा फ्युचर कितीला आहे? 111.15 ला आहे. म्हणजे फ्युचर वगैरे आहेत, या सगळ्यांचे प्रीमियम मध्ये चालू आहेत फ्युचर. काही वेळा फ्युचर कमी असतात. म्हणजे टाटा मोटर समजा 110 ला क्लोज आहे तर त्याचा फ्युचर 108 असू शकतो, 109 असू शकतो, 107 सुद्धा असू शकतो. ओके, म्हणजे तो डिस्काउंट मध्ये चालू आहे असं म्हटलं जातं फ्युचर. ही डेट महिन्याप्रमाणे आहे ना माधुरी ही गाडी? हा, हे महिन्यापूर्वी. आता हे पुढच्या महिन्याचं हा. पुढच्या महिन्याचं अजून वेगळं असतं, हे पण लक्षात घ्या. हे पण लक्षात घ्या. आणि 3 महिन्याचे फ्युचर उपलब्ध असतात. जसे कॉल पुट 3 महिन्याचे उपलब्ध असतात ना. कोणतेही कॉन्ट्रॅक्ट जे आहेत. हॅलो, हा येतोय ना सगळ्यांना? कोणतेही कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ना आपले कॉल पुटचे किंवा फ्युचरचे, तर ते करंट मंथ, नेक्स्ट मंथ आणि त्याच्या नेक्स्ट मंथ अशी 3 महिन्याचे उपलब्ध असतात, बरोबर? तर त्यापैकी फ्युचर जे असतात ते बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतात 3 महिन्याचे. कॉल पुट जे आहेत ते जनरली महिन्याच्या सुरुवातीला त्याच महिन्याचे ऍक्टिव्ह असतात. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये एवढं व्हॉल्यूम नसतं. आणि जसा जसा महिना संपायला येईल, पहिला कॉन्ट्रॅक्ट संपायला येईल, तसं पुढच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये व्हॉल्यूम बनायला सुरुवात होते कॉल पुट मध्ये. आणि फ्युचर मध्ये 3 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट व्यवस्थित चालू असू शकतात. त्या महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये चांगलं व्हॉल्यूम असतं, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये पण थोडंफार असतं व्हॉल्यूम, आणि त्याच्या आणखीन पुढच्या महिन्यामध्ये व्हॉल्यूम थोडंसं कमी असतं, पण फ्युचर त्याचे चालू असतात. ओके, आता ओपन इंटरेस्टचं बघूया. हा बघा, इथे ओपन इंटरेस्ट असतो. आपण आता टाटा मोटर्स वर आहोत, त्याचा हा ओपन इंटरेस्ट आहे. हा दिसला का ओपन इंटरेस्ट 21 लाख? ओके, ओपन इंटरेस्टच्या बाबतीत असं आहे, मी पहिला फ्युचरचं ओपन इंटरेस्ट काय ते समजवतो, नंतर आपण कॉलपुटचा ओपन इंटरेस्ट आणि कॉलपुटच्या ओपन इंटरेस्ट नुसार जो रेजिस्टन्स त्या दिवशी पाहिला आपण की स्टेट बँक इंडियाला असा रेजिस्टन्स असू शकतो वगैरे, जिथे जास्त व्हॉल्यूम बनलंय तो रेजिस्टन्सचं काम करू शकतो, किंवा ज्या पुट आणि ज्या कॉल मध्ये व्हॉल्यूम जास्त आहे आणि ओपन इंटरेस्ट जास्त आहे तर ती एक रेंज बनते. ते आपण पाहिलं, ते नंतर आणखी डिटेलमध्ये पाहायचं आहे आपल्याला. पण त्याआधी ओपन इंटरेस्टचा इंट्राडे मध्ये बाईंग साठी कसा उपयोग केला जातो फ्युचरच्या ओपन इंटरेस्टचा, ते आपण बघूया. त्याचा तुम्हाला इंट्राडे साठी फायदा होऊ शकेल. तर मी जस्ट स्क्रीन बदलतोय. ही स्क्रीन आता इंटरडे मध्ये पण फ्युचर ऑप्शन घेऊ शकतो का आपण? काय ते इंटरडे मध्ये पण फ्युचर ऑप्शन घेऊ शकतो? हा, इंट्राडे मध्ये पण फ्युचर ऑप्शन घेऊ शकतो ना. इंट्राडे मध्ये घेतोस म्हणजे काय, तू की सकाळी घेतोस आणि संध्याकाळी काढतोस, ते इंट्राडे झालं. तू कॉल किंवा पुट घेतोयस आणि लगेच निघतोयस, तुला कॉल किंवा पुट घ्यायला मार्जिन पैसे तर तेवढे द्यावेच लागतात. मग तू महिन्याच्या एंड पर्यंत ठेव किंवा इंट्राडे मध्ये. डिलिव्हरी मधली इंट्राडे जी आहे ना, ती पद्धत वेगळी, की त्यात तुला ब्रोकर मार्जिन देतो आणि त्यात तुला 10 पट किंवा 20 पट मार्जिन मध्ये तुला डिलिव्हरी काही क्वांटिटी बाय करायला मिळते. एखाद्या स्टॉक सकाळी बाय केलीस की संध्याकाळी निघालास, किंवा सकाळी सेल केलीस संध्याकाळी बाय केलास की निघालास. ते MIS इंट्राडे वेगळं, आणि फ्युचरचं जे आहे, फ्युचर मध्ये तुला पूर्णच मार्जिन द्यावी लागते. जशी स्टेट बँक इंडियामध्ये 2 लाखाची मार्जिन आहे तर ती पूर्णच द्यावी लागणार, बरोबर? आणि जसा तुला लॉस होणार तसा MTM लॉस ऍडजस्ट करण्यासाठी आणखी मार्जिन वाढवावी लागते, तो एक वेगळा पार्ट आहे. हॅलो, कळते का? कळतं ना. हा, बघा, ओपन इंटरेस्टचं बघूया. जेव्हा एखादा स्टॉक वाढतो, स्टॉक इन्क्रीज होतो, स्टॉक इन्क्रीज जेव्हा होतो ना. हॅलो, हा बोल ना. बोला.
बंद होणार आता. आणि सोबत ओपन इंटरेस्ट सुद्धा वाढतो. हा. तेव्हा असं म्हटलं जातं की त्यात लॉंग डेव्हलप होते. जेव्हा स्टॉक वाढतो, स्टॉक वाढला आणि ओपन इंटरेस्ट समजा स्क्रीन आली का तुमच्या समोर ही NSE ची? नाही यायची नाही आली? नाही आली. बघा आली का? संतोष आली? नाही 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 आली. आली हा, आली 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 ना? आली. समजा हा टाटा मोटर्स वाढला, 13 रुपयाने वाढलेला, बरोबर आहे? इथे दिसते ना 13.55 वाढला. त्यासोबत हा ओपन इंटरेस्ट पण वाढलाय. चेंज इन ओपन इंटरेस्ट किती आहे? 3,27,700. म्हणजे 3,70,000 आणि प्लस मध्ये आहे तो, मायनस मध्ये नाहीये ना. म्हणजे ओपन इंटरेस्ट शुक्रवारी, हा शुक्रवारचा डेटा आहे. शनिवार रविवार मार्केट बंद होतं, आज मार्केट बंद आहे काही उद्या चालू होईल, बरोबर? तर हा 3,47,000 ओपन इंटरेस्ट वाढलाय. आणि टोटल ओपन इंटरेस्ट किती झाला? 21,48,000 झाला. त्याच्या आधी ओपन इंटरेस्ट 3 लाखाने कमी होता असेल, म्हणजे 18 लाखावर ओपन इंटरेस्ट होता असेल. 3,47,000 ने वाढल्यामुळे तो 21,48,000 गेला, बरोबर? अच्छा. तर स्टॉक वाढला आणि ओपन इंटरेस्ट पण वाढला, ह्याचा अर्थ असा पकडला जातो की त्यात लॉंग डेव्हलप झाले, लॉंग बिल्डअप झाले. लॉंग बिल्डअप झाले म्हणजे असेच जर लॉंग बिल्डअप राहिले तर हा स्टॉक आणखीन वाढत जाणार. त्याच्यावरून असं कन्क्लुजन काढलं जातं की तो स्टॉक वाढेल. सकाळी तुम्ही पाहिलं ना की याच्यात ओपन इंटरेस्ट डेव्हलप होते आणि स्टॉक पण सोबत वाढतोय, म्हणजे स्टॉक वाढतोय आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय. या दोन्ही गोष्टी पॅरलल होत आहेत. तर तुम्ही असं गृहीत धरू शकता सकाळी की हा आता स्टॉक वाढणार आहे. ही गोष्ट लक्षात आली? मी परत एक्सेल ची स्क्रीन आणतोय, एक्सेल स्क्रीन शेअर करतोय. म्हणजे किती दिवसासाठी वाढेल तो? 1-2 दिवसासाठी? ज्या ज्या दिवशी तुझा ओपन इंटरेस्ट वाढताना दिसेल आणि स्टॉक सोबत वाढताना दिसेल त्या दिवसापर्यंत. उद्या पण तसंच दिसलं सोमवारी की स्टॉक वाढतोय आणि ओपन इंटरेस्ट पण वाढतोय, तर तू असं गृहीत धरू शकतो की आज स्टॉक वाढणार. मंगळवारी पण असं दिसलं की ओपन इंटरेस्ट पण वाढतोय आणि स्टॉक पण वाढतोय, तर त्याच्यात लॉंग बिल्टअप होणं चालू आहे अजून. आणि लॉंग बिल्टअप होते म्हणजे त्यात लोक लॉंग करतायत म्हणजे तो स्टॉक वाढणार आहे असा अर्थ होतो. ज्या दिवशी असं दिसेल की स्टॉक खाली येतोय आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय, त्या दिवशी शॉर्ट डेव्हलप होत आहेत. आणि ज्या दिवशी असं दिसेल की स्टॉक लॉंग अनवाइंडिंग बघूया, स्टॉक इन्क्रीज होतोय, सॉरी स्टॉक खाली येतोय आणि ओपन इंटरेस्ट पण खाली येते. दोन्ही डिक्रीज होत आहेत. हॅलो, येतोय का आवाज? डिस्कनेक्ट झालं? चालू आहे ना अजून? हा. स्टॉक खाली येतोय आणि ओपन इंटरेस्ट पण खाली येतोय. तर काय होते की लोकांनी जो ओपन इंटरेस्ट बनवलेला त्यातून ते एक्झिट घेतात, निघत चालले, म्हणजे लॉंग अनवाइंडिंग होते. मी परत त्या NSE च्या स्क्रीनवर जातो. सेल होते. हा, म्हणजे काय होतं त्यावेळी? मग डाऊन होतं. हा, ओपन इंटरेस्ट कमी होतो याचा अर्थ काय की लोक त्यातून एक्झिट घेतात याचा अर्थ काय की लोक त्यात प्रॉफिट बुक करतात. प्रॉफिट बुक करून त्यातून ते निघून चालले आणि ते निघून चाललेत आणि शेअरचा रेट कमी होतो ना, म्हणजे थोडक्यात. हा, ते सेल करतायत ना, सेल करून निघून चाललेत. सेल जेव्हा करतो माणूस तेव्हा जनरली स्टॉक खाली येतो आणि जेव्हा बाय करतो माणूस तेव्हा स्टॉक वर जातो. बाईंग जेव्हा खूप येते तेव्हा स्टॉक वर जातो आणि सेलिंग जेव्हा खूप येते तेव्हा स्टॉक खाली येतो. जेव्हा हे सेल करणार, ज्यांनी लॉंग बिल्टअप केले, ज्यांनी बाईंग केलं सुरुवातीला, ते समजा एक्झिट घ्यायला सुरुवात करतील. आता हा जो ओपन इंटरेस्ट 3 दिवस असाच वाढत राहिला, असं गृहीत धरा की उद्या सोमवार, मंगळवार, बुधवारपर्यंत हा वाढत राहिला आणि स्टॉक पण त्याप्रमाणे वाढत राहिला, तर त्यात लॉंग बिल्डअप झाले. आता एक अशी लेवल येईल की हा स्टॉक 120 ला पोहोचला. समजा हा 112 आहे ना, आता 111 वगैरे आहे क्लोज, तर तो 120 ला पोहोचला, 122 ला पोहोचला आणि त्यानंतर लोकांनी प्रॉफिट बुक करायचं ठरवलं. ज्यांनी लॉंग बिल्टअप केलेले त्यांनी आता प्रॉफिट बुक करून एक्झिट घ्यायची ठरवली. तर एक्झिट घेणार ते म्हणजे काय होणार की ओपन इंटरेस्ट कमी होणार. ज्यांनी बाईंग केलेलं ते निघून जाणार म्हणजे ओपन इंटरेस्ट कमी होणार ना. समजा संतोषने बाईंग केलेलं, विजयने पण बाईंग केलेलं, आता हे दोघंही समजा निघून गेले सेल करून,
की तो हा. 2 ओपन इंटरेस्ट कमी होईल ना. बरोबर. तसं 2 लाख लोक समजा, आता मी दोघांचंच उदाहरण घेतलं, अशी 2 लाख लोक आहेत ज्यांनी ओपन इंटरेस्ट हा. बनवलेला आधी, म्हणजे ज्यांनी बाय हा. केलेला आधी. ते 2 लाख लोक निघून गेले की 2 लाखाने ओपन इंटरेस्ट कमी होणार, म्हणजे ओपन इंटरेस्ट इथे मायनस दिसेल आणि त्यासोबत स्टॉक पण खाली आलेला दिसेल. असं जेव्हा दिसतं तेव्हा त्यात लॉंग अनवाइंडिंग आली म्हणायचं. अनवाइंडिंग म्हणजे हा. लॉंग पोझिशन ज्यांनी बनवलेल्या त्या त्यांनी क्लोज केल्या, स्क्वेअर अप केल्या, निघून गेले ते. बरोबर. कळतंय का? हो हो. हो. आणि स्टॉक कळतंय. खाली आला. मग अशा वेळी तुम्हाला काय करायचंय की तुम्ही आधी स्मार्ट डिस्टर्ब. संतोष स्क्रीन दिसते हा स्क्रीन नाही दिसत आहे. आता? नाही नाही, दिसत अजून आहे. नाही स्क्रीन आली. आली, आली. आली आली आली. हा हा. बघा आपण एक्सेलच्या स्क्रीनवर होतो ना, मगाशी डिस्कनेक्ट झालं तेव्हा. आपण जर वाढवून केलं एक्सेलची स्क्रीन घेतो समोर. वाढवून केलं. हॅलो, दिसते का स्क्रीन? हा. हो, दिसते दिसते. हे आपण ऍक्च्युली आहे ना, गेल्या 4-5 वर्षात आपला जो ग्रुप स्थापन झाला त्या दरम्यान हे आपण सगळं मेसेज मध्ये लिहून कळवलेलं. तुम्ही आता लक्षात नसेल कसं करायचं तुम्हाला. ओपन इंटरेस्ट नुसार लॉंग शॉर्ट जो आहे ते कसं पकडलं जातं. स्टॉक इन डिक्रीज. दिसतंय तुम्हाला सगळं? हो, दिसतंय. लिहून देतो आधी. लॅपटॉपला आणणार आहे ना. स्टॉक डिक्रीजेस आणि ओपन इंटरेस्ट इन्क्रीजेस. मी ओपन इंटरेस्टचं OI लिहितो फक्त. OI हो. म्हणजे शॉर्ट्स तेवढं. शॉर्ट कव्हरिंग आली वगैरे आपण जे म्हणतो त्या कन्सेप्ट पण तुमच्या ह्याने क्लिअर होतील का ते. दिसतंय सगळं? टाईप केलं ते? हो, दिसतंय. हो हो. आता आपण हे पाहिलं की स्टॉक जेव्हा इन्क्रीज होतो, टाटा मोटर्सचं मगाशी आपल्या समोर उदाहरण होतं NSE बरोबर. वेबसाईटवर की स्टॉक तो 13 रुपयाने वाढलेला आणि त्याचा ओपन इंटरेस्ट पण 3,47,000 वाढलेला. पाहिलं ना तुम्ही मगाशी स्क्रीनवर? की परत हो एकदा हो दाखवू? हो. मी नाही, नको स्क्रीन नको. शेअर करतो आहे. एकदा परत. हा, नको नको नको. गरज नाही ना? नको. नाही गरज नाही. नाही. ओके ओके, लक्षात आहे ना सगळ्यांच्या हो हो हो. की हे टाटा मोटर्स मध्ये 3,47,000 ओपन इंटरेस्ट वाढला आणि तो 21,48,000 झालेला, बरोबर? हो. आणि तो 3,47,000 मायनस साईन नव्हती पुढे, म्हणजे ओपन इंटरेस्ट वाढलेला. मायनस साईन असती तो ओपन इंटरेस्ट डिक्रीज झालाय असं म्हटलं असतं आपण, कमी झालाय तेवढा अच्छा. ओपन इंटरेस्ट निघून गेलाय असं म्हटलं असतं. ओके. हा. आता स्टॉक वाढला, टाटा मोटर्स वाढला आणि ओपन इंटरेस्ट पण वाढला, याचा अर्थ त्यात लॉंग डेव्हलप झाले. लॉंग डेव्हलप झाले याचा अर्थ काय की लोकांनी त्यात लॉंग केलं म्हणजे लोक त्यात बाईंग करतायत, तो स्टॉक वर जाणार अशी त्यांची अपेक्षा आहे. जेव्हा लॉंग केलं जातं त्याचा अर्थ असा असतो की लोकांना अशी अपेक्षा असते की तो स्टॉक वर जाणार. हे तुम्ही पण एका कागदावर लिहा. हा, जर वही समोर असेल तर समोर जे दिसते ते लिहा. हा व्हिडिओ पण मी टाकेन समजा युट्यूबला किंवा असं तुम्हाला डायरेक्ट, मग तेव्हा लिहा पाहिजे तर, पण लिहा, कारण हे लक्षात राहायला पाहिजे. गेल्या 3-4 वर्षात आपल्या स्टॉक बुकच्या मेसेज मध्ये पण बऱ्याचदा हे टाकलंय, पण ते लक्षात नसेल आता तुमचं सगळं. स्टॉक इन्क्रीज झाला आणि ओपन इंटरेस्ट पण इन्क्रीज झाला, याचा अर्थ त्यात लॉंग डेव्हलप होत आहेत. आणि जोपर्यंत असं लॉंग डेव्हलप होणं चालू आहे एखाद्या स्टॉक मध्ये, तोपर्यंत तो स्टॉक वर जाणार असं मानलं जातं.
कळलंय का हो, संतोष? हो, स्टॉक कळतंय. वाढतोय, ओपन इंटरेस्ट पण वाढतोय, तर याचा अर्थ लॉंग डेव्हलप होत आहेत आणि लॉंग डेव्हलप होत आहेत असं जोपर्यंत घडतंय तोपर्यंत तो स्टॉक वर जात राहणार. बरोबर? हा. एवढं हो. क्लिअर झालं? हो हो काही डाऊट? नाही. ओके. आता समजा स्टॉक खाली येतोय आणि ओपन इंटरेस्ट पण मायनस कमी होतोय किंवा मायनस होतोय. आता कमी होतोय याचा अर्थ असा नाही की तो मायनसच होईल. सकाळी समजा तुम्ही पाहिलात की ओपन इंटरेस्ट 5 लाख होता आणि दुपारी असं दिसतंय तुम्हाला की ओपन इंटरेस्ट 5 लाखावरून 2 लाखावर आलाय. दोन्ही केस मध्ये पॉझिटिव्हच आहे ओपन इंटरेस्ट. 5 लाख जेव्हा होता ओपन इंटरेस्ट तेव्हा तो प्लस मध्येच होता आणि 2 लाख आहे तो पण प्लस मध्येच आहे. पण 5 लाखाहून 2 लाख आला म्हणजे 3 लाखांनी कमी झाला ना तो. हो. बरोबर. मायनस झाला तर याचा अर्थ तो कमी झालाच. पण मायनस जरी नाही झाला 5 लाखाहून तो 2 लाखावर आला किंवा 1 लाखावर आला तरी 3 ते 4 लाखांनी ओपन इंटरेस्ट कमी झाला. इकडे ओपन इंटरेस्ट कमी झाला, इकडे स्टॉक पण कमी झाला म्हणजे स्टॉक पण पडला. ह्याचा अर्थ काय की लॉंग अनवाइंडिंग झाली. म्हणजे ज्यांनी लॉंग केलेलं म्हणजे काय? ते आता अनवाइंडिंग करून निघून चाललेत त्यातून. हॅलो, काय म्हणाला संतोष? अनवाइंडिंग म्हणजे काय? म्हणजे लॉंग अनवाइंडिंग? परत मी एक्सप्लेन करतो. संतोष तुझा Long आवाज एकदम बारीक unwinding. येतो, लांबून येतो. नाही, लॉंग अनवाइंडिंग म्हणजे काय? हा तेच लॉंग अनवाइंडिंग म्हणजे काय की ज्यांनी लॉंग केलेलं, लॉंग केलं म्हणजे काय की ते त्या स्टॉक मध्ये बाईंग करत सुटले म्हणजे तो स्टॉक वाढणार अशी त्यांना अपेक्षा होती आणि त्यांनी वाढवला तो स्टॉक. बरोबर? आता हे लॉंग करणारे काय आपल्यासारखे छोटे रिटेल ट्रेडर्स असतील असं नाही. हे तर मोठे म्युच्युअल फंड वाले असे सगळे मोठी लोक असणार आहेत. बरोबर? तर ह्यांनी लॉंग केलेलं आता लॉंग अनवाइंडिंग ते करतायत. याचा अर्थ काय की ते तो स्टॉक विकून निघून चाललेत. ते तो स्टॉक विकून निघून चाललेत ह्याचा अर्थ तो स्टॉक पडणार. म्हणजे लॉंग अनवाइंडिंग जेव्हा येते तेव्हा असं समजायचं की जो स्टॉक वाढलाय तो तिथे आता प्रॉफिट बुकिंग येऊन तो स्टॉक तो खाली यायला सुरुवात होणार. बरोबर? लॉंग अनवाइंडिंग जेव्हा तुम्हाला दिसते की ओपन इंटरेस्ट कमी होतोय त्यासोबत स्टॉक पण कमी होतोय असं एखाद्या केसमध्ये तुम्हाला दिसेल. समजा आता उद्या सोमवारी तुम्ही टाटा मोटर्सचा तो फ्युचरचा स्क्रीन पाहिला NSE च्या वेबसाईटवर तुम्ही तो आता पाहिलं ना आपण स्क्रीन टाटा मोटर्स वाली ती तुम्ही पाहिलीत आणि तिथे तुम्हाला असं दिसलं की 21 लाखाचा ओपन इंटरेस्ट जो आज 21,47,000-48,000 जो आहे ना जो आज तुम्ही पाहिलाय तो उद्या सकाळपासून तुम्हाला कमी होताना जर दिसला 20 लाखावर आलेला दिसला तो 19 लाखावर आलेला दिसला आणि त्यासोबत स्टॉक पण 111-12च्या रेंजमध्ये आहे तो 108-9 ला आलेला दिसला तर त्याचा अर्थ असा काढायचा आहे तुम्हाला की याच्यात लॉंग अनवाइंडिंग चालू झाली. आता ज्यांनी लॉंग केलेलं काल म्हणजे शुक्रवारी किंवा त्याच्या आधी गुरुवारी पण लॉंग केलं होतं असेल. शुक्रवारी तर फक्त 3,47,000 ओपन इंटरेस्ट वाढलाय. त्याच्या आधी पण ओपन इंटरेस्ट बनला असणार त्यात गुरुवारी, मंगळवारी पण, बुधवारी पण बनला असेल. तर त्यातून आता एक्झिट घेत आहेत लोक. जर असं सोमवारी दिसलं तुम्हाला उद्या जो सोमवार येईल तेव्हा तसं दिसलं की ओपन इंटरेस्ट कमी होतोय आणि स्टॉक पण खाली जातोय सोबत तर लॉंग अनवाइंडिंग चालू झाली असं समजायचं. आणि लॉंग अनवाइंडिंग चालू झाली याचा अर्थ काय की आता हे लॉंग करणारे निघून चालले त्यातून तर हा स्टॉक खाली जाणार कारण त्यात प्रॉफिट बुकिंग येणार. लोक सेल करत सुटले वरच्या लेवलला. रवी मला एक विचारायचं बोल ना. ओपन इंटरेस्ट जेव्हा कमी होतो ना तर त्याचे जे खाली आहे ना चेंज इन ओपन इंटरेस्ट तर ते मायनस होणार ना त्यावेळेस मायनस असणार ना अमाऊंट. चेंज इन ओपन इंटरेस्ट समजा सकाळपासूनच ओपन इंटरेस्ट कमी व्हायला सुरुवात झाली तर मायनस असणार. काही केसमध्ये तुम्हाला असंही दिसेल ना की सकाळी समजा ओपन इंटरेस्ट त्यात होता म्हणजे सकाळी लोकांनी बाईंग केलं 1.5 लाखाचा ओपन इंटरेस्ट झाला आणि त्यानंतर दुपारपासून ओपन इंटरेस्ट कमी व्हायला लागला. मग तो 1.5 लाखाचा समजा 50,000वर आला. मग सकाळचा ओपन इंटरेस्ट तुमच्या लक्षात पाहिजे अरे आपण इथे 1.5 लाख पाहिलेला ओपन इंटरेस्ट सकाळी. कारण सकाळची फिगर परत तुम्हाला दुपारी दिसत नाही. नाही ते दिसत नाही. तुम्ही नाही ते दाखवली ती ठेवायला हवी. नाही तुम्ही ती स्क्रीन नाही दाखवली मगाशी. ओपन इंटरेस्ट आणि खाली आहे चेंज आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट. मी ती चेंज इन स्क्रीन ओपन काढतो इंटरेस्ट. मग तुम्हाला लक्षात येईल. ही स्क्रीन दिसते आता. हो आली. हा बघा 3,47,000 ओपन इंटरेस्ट इथे शुक्रवारी झाला आणि 21,48,000 असा टोटल क्युम्युलेटिव्ह ओपन इंटरेस्ट झाला.
हा 21,48,000 हा टोटल ओपन इंटरेस्ट आहे, म्हणजे त्याच्या आधीच्या हा. दिवसाचा, त्याच्या आधीच्या दिवसाचा, त्याच्या आधीच्या दिवसाचा असा मिळूनचा तो टोटल ओपन इंटरेस्ट हा. आहे. आणि फक्त शुक्रवारचा कोणता आहे, तर चेंज हा लिहिलाय ना, चेंज इन ओपन इंटरेस्ट, तो फक्त हो एका दिवसाचा शुक्रवारचा आहे. आता तो नाही, तो मायनस पॉझिटिव्ह मध्ये साईन नाहीये तिथे, निगेटिव्ह हा. साईन नाही, याचा अर्थ तो पॉझिटिव्ह आहे, जे आपण मॅथ्स मध्ये शिकलो हा. की हो. जेव्हा मायनस साईन नसते तेव्हा तो पॉझिटिव्ह असतो. हा. बरोबर. हो. आता सोमवारी काय होईल की हा टोटल ओपन इंटरेस्ट 21,48,000 सकाळी असेल, इथे काही ओपन इंटरेस्ट नसेल चेंज मध्ये, 9:15 वाजता इथे चेंज मध्ये काही नसेल, 9:15 पासून सुरुवात होईल आणि तो हा. किती प्रमाणात सुरुवात होईल की 5,700च्या पटीमध्ये, कारण लॉट साईज किती आहे, हा, हा. 5,700. 5,700 आहे याची लॉट साईज आहे. टाटा मोटरची लॉट साईज 5,700 आहे ना. बरोबर. आपण SBI ची पाहिली ती 3,000 होती, 3,000 होती. आपण रिलायन्सची पाहिली ती 500 होती. आता हे टाटा मोटर्स हा. आपण समोर ठेवलंय, त्याची लॉट साईज आहे 5,700 ची. हा. तर सकाळी समजा एक लॉट कोणीतरी बाय केला, तो ओपन इंटरेस्ट हा. किती होईल, 5,700 ने वाढेल. हो. परत एक लॉट अजून कोणीतरी बाय केला, नवीन माणसांनी, ओपन इंटरेस्ट जे वाढत जातो तो नवीन बाईंग आली की वाढत जातो. लाईव्ह मध्ये दिसतं का आपल्याला, लाईव्ह चालू असताना काय ते, ट्रेडिंग हा चालू लाईव्ह मध्ये तुला असताना पूर्ण चेंज होताना दिसणार, इथे असं सेकंदाला मिनिटाला इथे तुझे आकडे बदलताना दिसणार. आता थोडा सोमवारी तुम्ही लक्ष ठेवा, टाटा मोटर्स घ्या शेअर्स किंवा कुठलाही घ्या, SBI घ्या, तुम्हाला जो आवडेल शेअर, जो तुम्ही तुमच्या गडावर जो शेअर आहे सध्या की जो तुम्ही ऑब्झर्व करताय, त्या शेअरच्या ओपन इंटरेस्ट वर लक्ष ठेवा तुम्ही. इतर गोष्टी तर तुम्ही लक्ष ठेवा, सोबत ओपन इंटरेस्ट वर पण लक्ष ठेवा. इतर म्हणजे तुम्ही त्याचा कॉलचा रेट बघताय, पुटचा रेट बघताय, स्टॉक किती झाला त्याची नोंद करताय, त्यासोबत ओपन इंटरेस्ट वर पण नजर ठेवा की सकाळी आम्ही 10 वाजता पाहिला तो ओपन इंटरेस्ट एवढा होता, 9:15 पाहिला एवढा होता, 12 वाजता एवढा होता, अशी नजर ठेवा. म्हणजे ओपन इंटरेस्ट वाढतोय की कमी होतोय त्याचा तुम्हाला अंदाज घेता येईल त्यातून, आणि त्यानुसार शेअर वाढला की कमी झाला ते बघता येईल. बरोबर. जेव्हा ओपन इंटरेस्ट पण वाढतो, शेअर पण वाढतो, याचा अर्थ लॉंग बिल्टअप होते, म्हणजे शेअर वाढणार. जेव्हा शेअर पण खाली येतो आणि ओपन इंटरेस्ट पण कमी होतो, तेव्हा त्यात लॉंग अनवाइंडिंग आली समजायची. आता ह्या स्क्रीनवरून परत जाऊ एक्सेलच्या स्क्रीनवर. हो हो. कारण अजून पुढचे 2 पार्ट राहिले शॉर्ट कव्हरिंगचे, शॉर्ट डेव्हलप आणि शॉर्ट कव्हरिंग. लॉंग अनवाइंडिंग कळलं? हो कळलं. आता समजा स्टॉक पडतोय आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय, OI इन्क्रीजेस आणि स्टॉक डिक्रीजेस, म्हणजे स्टॉक खाली जातोय आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय. याचा अर्थ काय की ओपन इंटरेस्ट तर वाढतोय, म्हणजे लोक तर जास्तीत जास्त येत आहेत, पण ते करतायत काय, तर ते शॉर्ट करतायत, स्टॉक खाली जातोय. ओपन इंटरेस्ट कमी होत नाही ना, ओपन इंटरेस्ट वाढत चाललंय. समजा 3 लाख 4 लाख 5 लाख ओपन इंटरेस्ट वाढतोय, म्हणजे लोक तर येत आहेत, पण स्टॉक तर वाढत नाही, स्टॉक खाली जातोय. मग हे जे येत आहेत ते करतायत काय, तर ते शॉर्ट करतायत. कळलंय का? हा, जी लोक म्हणजे ओपन इंटरेस्ट वाढणं म्हणजे काय की त्या स्टॉक मधला इंटरेस्ट वाढणं, त्या स्टॉक मधला इंटरेस्ट वाढणं याचं काय की लोकांचा त्या स्टॉक मधला इन्व्हॉल्वमेंट वाढणं, त्या स्टॉक मध्ये जास्तीत जास्त लोक येणं. बरोबर. हा पार्ट कळला, इन्व्हॉल्वमेंट वाढते लोकांची की त्या स्टॉक मध्ये जास्तीत जास्त लोक येत आहेत. बघा, स्टॉक मध्ये लोक येतात पण स्टॉक तर वाढत नाही, स्टॉक पडतोय. मग ही लोक करतायत काय, तर ही लोक शॉर्ट करतायत, त्यामुळे तो स्टॉक खाली चाललाय. मग शॉर्ट डेव्हलप कधी होतं म्हणायचं की जेव्हा स्टॉक डिक्रीज होतो पण ओपन इंटरेस्ट वाढतो. ओपन इंटरेस्ट वाढत चाललाय पण स्टॉक काही वाढत नाही, तो उलटा खाली चाललाय. ह्या चारही गोष्टींमध्ये थोडा थोडा फरक आहे. डिक्रीज इन्क्रीज, तुम्ही कन्फ्युज व्हाल पुढे, ते कन्फ्युजन नाही राहिलं पाहिजे. ते लिहून घ्या तुम्ही. लिहून घेतलंय. लक्षात येते ना फरक? लक्षात आला ना? जेव्हा ओपन इंटरेस्ट पण कमी होतो, म्हणजे लोकांचा इंटरेस्ट इन्व्हॉल्वमेंट कमी होते आणि स्टॉक पण खाली जातोय, तेव्हा लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग आणि याच्यात फरक आहे. लॉंग अनवाइंडिंग मध्ये पण स्टॉक खाली जातोय, पण स्टॉक सोबत ओपन इंटरेस्ट पण खाली जातोय. हा पार्ट कळला का? लॉंग अनवाइंडिंग मध्ये स्टॉक खाली गेला पण स्टॉक सोबत ओपन इंटरेस्ट पण खाली गेला, म्हणजे लोक त्यातून निघून चालली आहेत, अनवाइंडिंग होते. लॉंग करणारी लोक रवी, पण रवी आता मला एक सांग ना, पण आता हे आपण गेल्या समजा आठवड्याभराचा आपल्याला डेटा कुठे मिळेल असा?
तू जो आता आपल्याला एक पोझिशन ऍप घ्यायची आता आपल्याला तर हे तर माहिती नाही की नाही, तू काय जो होईल एक ते. ऍप शेअर केलेलास ना मध्ये, कॉन्सेप्ट काहीतरी, हा कॉन्सेप्टचं जे पेड व्हर्जन आहे ना, पेड त्या नाही ते पेड फ्री व्हर्जन मध्ये मध्ये ते सांग. डेटा प्रोव्हाइड करतात तो. आता विजयनी प्रश्न विचारला, बरोबर विचारला, आता आपल्याला समजणार कसं हा, ते कोणता एनएससी वर स्टॉक. तुम्हाला त्यासाठी सांगितलं की ते नमूद करावं लागणार तुम्हाला सकाळी जो ओपन इंटरेस्ट दिसतोय तो दुपारी दिसणार नाहीये. तुम्ही दुपारी डायरेक्ट जाऊन बघाल तर सकाळी किती होता तुम्हाला माहित पडणार नाहीये. तुम्ही जर स्वतः नोंद नाही घेतली आहे, मी एनएससीच्या साईटवर परत जातो बघून. नाही पण समजा कमीत कमी एंड ऑफ डे वाला समजा आपल्याला पाहिजे. नाही ना, फ्री डेटा कुठे अवेलेबल मला वाटतं नाहीये. हा 3,47,000 हा बघा, हा फ्रायडेच्या एंडचा डेटा आहे. आता सकाळी किती होता हो. ओपन इंटरेस्ट, 9:15 वाजता किंवा 11 वाजता किती होता, आणि हा ओपन इंटरेस्ट नेमका 2च्या नंतर वाढायला सुरुवात झाली की 2च्या आधी वाढलाय आणि त्याच्यानंतर काहीच बदल झाले नाहीत, याचं काहीच डिटेल तुला इथे मिळणार नाही एनएससीच्या साईटवर किंवा दुसऱ्या कुठल्याही फ्री साईटवर. पण कॉन्सेप्टचा तो शुभम अग्रवाल की कोणतरी आहे ना, तो शुभम अग्रवालच आहे ना ज्यांचं ते कॉन्सेप्ट ऍप आहे. बरोबर आहे. तर त्यांचं ते एक मी कॉन्सेप्ट ऍप बद्दलचं लेक्चर ऐकलेलं की तुम्हाला जर हा डेटा पाहिजे असेल की नेमका एखाद्या इव्हेंट नंतर म्हणजे रिझल्ट लागला किंवा समजा इलेक्शन होतं त्यानंतर किती वाढला ओपन इंटरेस्ट किंवा त्याच्यात किती बदल झाला, कमी झाला किंवा वाढला, दोन्ही प्रकार असू शकतात. तर तो डेटा पाहिजे असेल तर तो आमच्या पेड व्हर्जन मध्ये मिळेल असं आहे. तर तुला त्याचं मग कॉन्सेप्टचं पेड व्हर्जन घ्यावं लागेल. मग तुला तो ओपन नाही रे. इंटरेस्टचा पिरियड वाईज डेटा मिळतो. तू पिरियड टाकला तिथे, तू जसं कॉन्सेप्टच्या आपल्याला प्रोग्राम आता मध्ये एखादा गेलास की तो स्टॉक आहे आहे बघ समजा. ऑप्शन पिरियड टाकायचा, पण तो जे फ्री समजा आता व्हर्जन आहे एखादा त्यात तो ऍक्टिव्ह नाहीये ऑप्शन, तो ऐक ना इनएक्टिव्ह म्हणजे ऑप्शन आता आहे. तो ऍक्टिव्ह कधी होईल, तू पेड व्हर्जन घेतलं तर होईल. हॅलो, समजा आता एखादा स्टॉक आहे आणि आपल्याला गेल्या आता 8 दिवसाचा त्याचा ओपन इंटरेस्ट वाढतोय की कमी होतोय ते बघायचंय. त्याच्यात लॉंग अनवाइंडिंग होते बाकी की शॉर्ट तुला कव्हरिंग होते. असा ओपन इंटरेस्ट दिसणार, डेलीचा दिसणार, तो दाखवतो कुठे दिसतो तो ह्या एनएससीच्या वेबसाईटवर आपण हिस्टॉरिकल डेटा मध्ये जातो ना, हा डेलीचा पाहिजे, हा. तेच डेलीचा. हा तो, पण त्या दिवसाचा तुला नाही कळणार ना त्यात. नाही त्या दिवसाचा नाही, डेलीचा 5-10 दिवसाचा आता. हा, तसा एनएससी प्रोव्हाइड करते. समजा 1 महिन्याचा मी घेतला इथे, टाटा मोटर्स मध्ये आपण आहोत सध्या. हा ओपन अच्छा आहे इंटरेस्ट तुला, नाही काय मग. हा लास्ट कॉलम जो आहे तो ओपन इंटरेस्टचा आहे. 11 मे मध्ये बघा ओपन इंटरेस्ट यात 12,700 होता, 62,700 होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण 12 मेला तेवढाच होता, 62,700. विजय, संतोष दिसतंय का? हा ऐकतोय. बघतोय हो दिसतंय. हा, त्याच्यानंतर तो 74,100 झाला. आता ह्याचा लॉट साईज हो. आपण किती पाहिली, 5,700 पाहिली मला वाटतं, लक्षात आहे? 5,700 टाटा मोटर्सची. हा, 5,700 पाहिजे ना. माझा माऊस हँग झाला वाटतं, हालत नाही. हा, तर 5,700 गुणिले 2 किती होतात, 11,400 बरोबर. हा. 62,700 आणि 11,400 असे हे 74,100 झाले, म्हणजे आणखीन 2 लॉट ऍड झाले. कळते ना? 11 तारखेला 11 मेला 62,700 होता, एकदम बॉटमला बघा इथे कॉर्नर. हा बॉटमला त्यानंतर बघतो. 62,700 होता. दुसऱ्या दिवशी काही ऍडिशन झालं नाही. तिसऱ्या दिवशी 2 लॉट ऍड झाले, 74,100 झाला. त्याच्यानंतर 74,100 वरून सडन तो 1,08,300 झाला. बरेच लॉट ऍड झाले. आणि त्यासोबत इथे स्टॉक मध्ये काय घडलंय ते पहा. स्टॉक 85 होता, तो 84, म्हणजे स्टॉक मध्ये विशेष फरक नाही पडला. इथे फक्त 89 झालेला. आणि ह्या 89 पासून हा ओपन इंटरेस्ट इथे वाढत गेला पुढे पुढे, आणि आता हा 21,48,000 ओपन इंटरेस्ट आलाय बघा. आणि त्यासोबत हा स्टॉक कुठे पोहोचला, 112 वर पोहोचला. आलं का लक्षात? हो आलं लक्षात. हा, पण ओपन इंटरेस्ट जेव्हा एकदम फार कमी म्हणजे नगण्य होतं ना, तेव्हा त्याचं मिसइंटरप्रिटेशन कसं होईल बघा. कारण स्टॉक इथे 89 होता, स्टॉक इथे 89 होता, तिथून तो 80 वर आला. ह्या एवढ्या 3-4 दिवसात तो 80 वर आला. पण ओपन इंटरेस्ट मात्र कमी नाही झाला, वाढलाय. पण हा ओपन इंटरेस्ट म्हणजे नगण्य आहे. हे 3-4-5 लॉटचा, हा 10-1 लॉटचा ओपन इंटरेस्ट आहे समजा, म्हणजे 10-1 जणच आहेत.
हा. तेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट मध्ये फार काही मोठी हे दिसत नाही ना क्वांटिटी, ओपन इंटरेस्टची जी अमाऊंट आहे ती फार मोठी नसते, तेव्हा त्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधायला गेलात तर ते मिसइंटरप्रिटेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. अच्छा. कारण 1,08,000 हा ओपन इंटरेस्ट आहे, 1,08,000वरून 1,42,000 ओपन इंटरेस्ट झाला. ओपन इंटरेस्ट वाढला पण स्टॉक पडलाय. तर इथे अशी केस आहे की शॉर्ट डेव्हलप झाले. ह्या 10-15 जणांनी शॉर्ट डेव्हलप केले. ओपन इंटरेस्ट वाढणं आणि स्टॉक पडणं ह्याचा अर्थ काय पाहिला आपण? शॉर्ट डेव्हलप होणं ना. ओपन इंटरेस्ट म्हणजे लोक तर आली, ओपन इंटरेस्ट वाढला पण स्टॉक पडला, म्हणजे त्या लोकांनी काय केले की शॉर्ट केला तो स्टॉक. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यात लॉंग डेव्हलप कधी व्हायला लागले, पुढे बघा ओपन इंटरेस्ट इथे कमी झाला, ती शॉर्ट कव्हरिंग झाली असेल, नंतर मग ओपन इंटरेस्ट वाढायला सुरुवात झाली. इथे पुढे 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 तर वाढायला सुरुवात झाली ओपन इंटरेस्ट. बरोबर आहे. आणि त्यासोबत स्टॉकही वाढायला लागला, म्हणजे इथे लॉंग डेव्हलप झाले. आणि कधीपासून ते तुम्हाला इथून कळेल साधारणपणे की 19 मे किंवा 20 मेचा जी डेट आहे तिथून ओपन इंटरेस्ट पण वाढतोय आणि 5 जून पर्यंत स्टॉक पण वाढत आलाय. बरं, एवढं कळलंय ना? हो, कळलं. बरं, ह्यात ठराविक पिरियड नंतर ओपन इंटरेस्ट किती वाढला ते पाहिजे असेल तर ते आपल्याला पिरियड वाईज नाही मिळत. ते मी ते कॉन्सेप्ट बोललो ना त्या ऍप मध्ये आहे वाटतं. हा रवी, बोल ना. कॉन्ट्रॅक्ट कॉलम काय आहे? कॉन्ट्रॅक्ट, हा, नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट, किती कॉन्ट्रॅक्ट, नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट किती ते आहेत. ते हे 12 कॉन्ट्रॅक्ट, हे 10 कॉन्ट्रॅक्ट, हे 5 कॉन्ट्रॅक्ट, त्या दिवसात किती कॉन्ट्रॅक्ट झाले ते, त्या दिवसात किती कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेड झाला, त्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट. हा, काय म्हणतो? नंबर ऑफ पीपल आहे का ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये? हा, नंबर ऑफ पीपल नाही म्हणता येणार. नंबर ऑफ पीपल 2 असतात, कॉन्ट्रॅक्ट 1 असतो. कळलं? म्हणजे तू फ्लॅट बाय करतो तेव्हा नंबर ऑफ पीपल किती असतात? 2, पण फ्लॅट किती असतो? 1च ना. अच्छा, म्हणजे ट्रेड एकच झाला, जो एकाने बाय केला एकाने सेल केला, पण ट्रेड एकच झाला, कॉन्ट्रॅक्ट एकच झाला, माणसं 2. त्यामुळे नंबर ऑफ पीपल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जरासं ट्रेड झाले ते एवढे ट्रेड. कळलं? लक्षात येते ना? कळलं. जाऊ या स्क्रीनवरून बाहेर. हो. आपण या ओपन इंटरेस्टच्या स्क्रीनवर होतो आधी. एक मिनिट, मी एक्सेल घेतो समोर, शेवटचं फक्त राहिलंय त्यातलं. हे कळलं ना? स्टॉक जेव्हा डिक्रीज होतो आणि ओपन इंटरेस्ट वाढत जातो, एखादा पडलेला स्टॉक आहे का कोणाच्या लक्षात? कोणता स्टॉक पडलाय आता या 8 दिवसात, तो आपण समोर आणला असता स्क्रीनवर. आणि पडलाय कोणता स्टॉक मोठ्या प्रमाणावर? नाही रे, सगळे वाढलेलीच लक्षात येत माझ्या. नाही, एचयूएल पडला मध्ये. एचयूएल मध्ये टीसीएस पडलाय, पण टीसीएस पडलाय. टीसीएस मध्ये शॉर्ट डेव्हलप नाही म्हणता येणार, कधी लॉंग अनवाइंडिंग झाली असेल, पण पहिला स्टॉक खूप वाढला एचयूएल, आता पडलाय. स्क्रीन दिसते ना तुम्हाला? नाही. टीसीएस बघूया. शॉर्ट कशा डेव्हलप झाले ते स्क्रीनवर दाखवता आले असते तुम्हाला. जो कंटिन्युअसली स्टॉक पडलाय आणि ओपन इंटरेस्ट वाढलाय असा एखादा स्टॉक मिळाला असता ना? आहे ना आपला रिलायन्स पॉवर आता आहे का याच्यात डेरिव्हेटिव्ह मध्ये, की काढला त्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये? काढला असेल बघा, हे बघा. हा, आणि तुम्हाला ते मायनस साईन मगाशी बोलत होतो मी, ती बघा इथे 2,99,000. संतोष पाहिली का मायनस साईन ही? मायनस साईन असणं म्हणजे तो मायनस आहे, प्लस साईन असणं म्हणजे साईन नसणं म्हणजे प्लस आहे. जसं आपण मॅथ्स मध्ये म्हणतो की साईन नाही त्याला आपण प्लस म्हणतो, ज्याला मायनस दाखवायचं त्याला आपण स्पेसिफिकली मायनस साईन देतो. बरोबर. आता हा साधारण 3 लाखांनी ओपन इंटरेस्ट याचा कमी झाला आणि हा स्टॉक पण पडलाय, म्हणजे ही लॉंग अनवाइंडिंग सारखी पोझिशन आहे. स्टॉक पण खाली आला आणि ओपन इंटरेस्ट पण खाली आला.
म्हणजे हे लॉंग होते आधी 1,35,00,000 आहे ओपन इंटरेस्ट, खूप मोठा आहे ओपन हा, हा. इंटरेस्ट दिसतोय. 1,35,17,750 एवढा हा ओपन इंटरेस्ट आहे. हा. आणि तेवढा ओपन इंटरेस्ट जो झालेला त्यातून 3 लाखाचा साधारण ओपन इंटरेस्ट कमी झाला. 2,99,000 आहे म्हणजे साधारण 3 लाख पकडू आपण राऊंड फिगर. 3 लाखाचा हा. ओपन इंटरेस्ट हा कमी झाला. 3 लाखाचा ओपन इंटरेस्ट कमी हा. झाला आणि स्टॉक पण खाली आला, म्हणजे लॉंग अनवाइंडिंग झाली. हो. कळलंय लॉंग अनवाइंडिंग म्हणजे काय? हो. बघा, आणखीन एखादा स्टॉक जो ज्याने बराच चांगला माल खाल्लाय, रिलायन्स पॉवर म्हणतो ना. रिलायन्स पॉवर आहे का बघतो आता. हा. त्याला काढून टाकलं नाही, आता डेरिव्हेटिव्ह मध्ये नाही, हा फक्त कॅश मध्ये आहे. रिलायन्स पॉवर खूप पडला ना मध्ये, रिलायन्स पॉवरला काढून टाकलं. इथे बघा Reliance डेरिव्हेटिव्ह Power डेटा येतोय नाही येतोय. हा फक्त आता कॅश मध्ये अवेलेबल आहे तुम्हाला, म्हणजे डिलिव्हरीसाठी उपलब्ध आहे. हा. अदानी ग्रुपला कॉल पुट दिलाय ना फ्युचर ऑप्शन साठी उपलब्ध नाही. हा अदानी ग्रुपला दिलाय ना रिलायन्स पॉवर. अडाणी हा, अडाणी असेल तर अडाणीला काढलंय की नाही माहित नाही मला. रवी हा जाईल का वरती रिलायन्स पॉवर? काय रिलायन्स बघितलं नाही पॉवर का वरती असं जाईल. डायरेक्ट कसं काय सांगणार आता, काहीच बघितलं नाही त्याच्याबद्दल मी. अरे 2.5 रुपयावर आलाय. नाही, मी रिलायन्स पॉवर घेतलेले ते ओळख आता काय कितीला घेतलेला होता? 72 रुपयाला. 72 विकून तो 2.5 झालाय. आता 2.5ला विकून किती मिळणार आहेत तुला? त्यापेक्षा बघ कोण टेक ओव्हर करतो का, रिलायन्स पॉवर कंपनी किंवा रिलायन्स पॉवर म्हणजे रिलायन्स एनर्जी रिलायन्स पॉवर विकत ना, म्हणजे अडाणीने जे केलं आता अडाणीचं वेगळं आहे. वेगळं आहे ना. हा. बघ काय पुढे मागे होतं का, आता 2.5 रुपयात विकून पण फायदा नाही ना. 72चा 2.5 रुपये आलाय तर काढण्यापेक्षा आता होल्डच कर. खाली तर पूर्ण शून्य होईल, दुसरं काय होणार आहे. हा. किती घेतले? हा? किती मी घेतले? तेव्हा किती 80 घेतलेले. हा मग आता होल्ड कर. मग आता काय 2.5 रुपये कोण ते 160 रुपयेच मिळतील तुला. होल्ड 160 रुपये काय घेत बसतो ते, आता ओळख. 80 शेअर्स आहेत, 3 रुपये जरी पकडले तरी 240 रुपये मिळतात तुला. आता ते हा. 240 रुपये रिलायन्स करणे ते ब्रोकरेज मध्येच जातील, त्यापेक्षा ओळख. काहीच नाही तर डिव्हिडंड तरी देतील ना. कळलंय का एवढं? तो कळालं. एखादा स्टॉक पडलेला स्टॉक माझ्या लक्षात नाही कुठला. नाही ऑरो बघितलं फार्मा नाही. पडलाय, ऑरो फार्मा रवी बघ. पण तो वाढून पडला असेल ना, म्हणजे लॉंग अनवाइंडिंग झाली असेल. शॉर्ट डेव्हलप कसे झाले ते बघायचं ना आपल्याला. अच्छा, तुला म्हणजे कोणता पाहिजे स्टॉक बघायचा तुला असं? जो म्हणजे ज्याच्यात ओपन इंटरेस्ट वाढतोय आणि स्टॉक पडतोय असं उदाहरण पाहिजे होतं, की त्यात शॉर्ट डेव्हलप होत आहेत, म्हणजे लोक त्यात सेलिंग करत होते. आता फार्मा वगैरे कसं आहे की पहिला वाढले, आता त्यातून लॉंग अनवाइंडिंग होते. लॉंग अनवाइंडिंग आणि शॉर्ट डेव्हलप होणं यातला फरक दाखवायचा. आता ह्याच्यात बघूया, हा पडलाय 14 रुपयांनी. आठवड्या बघाचं खाली गेलेले स्टॉकचे डिटेल्स पण येतात, तिथे ऑप्शन होता. ओएनजीसी बघ नाही तर ओएनजीसी पण वाढलाय मध्ये. सगळे वाढले चांगला 56-60च्या दरम्यान गेलेला, आता तो आला 90, 86, 88च्या घरात आला. तो पण बाईंग साठी दिलेला मध्ये तुम्हाला, शॉर्ट टर्म साठी, मिड टर्म साठी. ह्याच्यात बघा, ह्याच्यात काय झालं की 86,000 मायनस आहे, बघितलं. आधी 1,09,64,000 एवढा ओपन इंटरेस्ट होता. म्हणजे यात ओपन इंटरेस्ट वाढत गेलेला आणि हा स्टॉक पण तेव्हा वाढत गेला होता, शिलागो फार्मा. त्याच्यानंतर ह्याच्यात आता लॉंग अनवाइंडिंग चालू झाली, म्हणजे ओपन इंटरेस्ट कमी होते, त्यासोबत तो स्टॉक पण कमी होते. याला लॉंग अनवाइंडिंग म्हणायचं. स्टॉक ओपन इंटरेस्ट कमी झाला ना, मायनस मध्ये आहे, आणि स्टॉक पण आता हा मायनस मध्ये म्हणजे पडलाय, म्हणजे लॉंग अनवाइंडिंग आली. कळलंय ना एवढं पार्ट? हा कळलं. आता ते स्टॉक असा नाही मिळत आहे, तुम्ही एखादा शोध नंतर. आता पुढचं घेतो मी. जेव्हा स्टॉक वाढतो आणि ओपन इंटरेस्ट कमी होतो तेव्हा त्याला शॉर्ट कव्हरिंग म्हणायचं. शॉर्ट कव्हरिंग. आपण जे म्हणतो की मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग चालू आहे, जसं स्टेट बँक इंडियाच्या बाबतीत आता म्हणत होते की भरपूर शॉर्ट डेव्हलप झालेले, 150-149 पर्यंत स्टॉक गेलेला, आणि त्याच्यानंतर त्यात बाईंग आली, आणि बाईंग आल्याबरोबर शॉर्ट कव्हरिंग मोठ्या प्रमाणावर येत गेली. ज्यांनी शॉर्ट केलेलं त्यांनी एक्झिट करायला सुरुवात केली. आता त्यांनी एक्झिट करणं म्हणजे काय, शॉर्ट करणं म्हणजे काय, की आधी ज्यांनी सेल केलंय त्यांनी आता एक्झिट घेणं म्हणजे काय, की आता त्यांनी बाय करायला सुरुवात केली. कळलंय का संतोष? लक्षात येते? शॉर्ट त्यांनी आधी शॉर्ट केलेला, त्यांना नंतर पुढे जाऊन बाय करणं आवश्यक आहे ना. एक्झाम्पल दे ना रवी. बघा 10 मिनिटं उरले ना परत.
हो चालेल. एक्झाम्पल दे ना, एक्झाम्पल. नाही नाही, पटापट संपू दे संतोष, पटापट संपू दे. स्टॉक इंक्रीज, स्टॉक एखादा वाढला बरोबर आहे आणि ओपन इंटरेस्ट समजा त्याचा डिक्रीज झाला. जेव्हा आपण पाहिले इथे की ओपन इंटरेस्ट वाढला आणि स्टॉक जर डिक्रीज झाला तर त्यात शॉर्ट डेव्हलप झाले. म्हणजे खूप जण आली त्या स्टॉक मध्ये, पण स्टॉक काय वाढला नाही, स्टॉक खाली गेला. म्हणजे त्या खूप जणांनी मिळून केलं काय की तो स्टॉक शॉर्ट केलेला. ओपन इंटरेस्ट खूप वाढलेला, लोकांची इन्व्हॉल्वमेंट त्या स्टॉक मध्ये खूप वाढलेली, पण तो स्टॉक खाली गेलेला. म्हणजे शॉर्ट डेव्हलप झालेला. हा तिसरा पॉईंट जो आहे ना, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4 बरोबर. हा तिसरा पॉईंट बघताय तुम्ही हो संतोष? हो 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 दिसतोय. तर ह्या शॉर्ट डेव्हलप झालेले, तर शॉर्ट डेव्हलप झालेले त्याच्यानंतर आता लोकांनी काय केलं की ओपन इंटरेस्ट त्यातून डिक्रीज व्हायला लागला आणि स्टॉक वाढायला सुरुवात केली झाली. म्हणजे स्टॉक जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी शॉर्ट केला, आता ते निघतायत तर ते बाय करतायत. ओपन इंटरेस्ट कमी होतोय म्हणजे ते निघत चाललेत त्यातून आणि स्टॉक वाढतोय. म्हणजे आता ह्यात तुम्हाला सगळं कन्फ्युज होण्यासारखं दिसेल, पण तुम्हाला हे सगळं क्रिस्टल क्लिअर पाहिजे डोक्यात या गोष्टी. हा स्क्रीनशॉट काढून ठेवा ना. हा मी लिहूनच ठेवलंय. हा लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. स्टॉक इन्क्रीज होणं हे अगदी व्यवस्थित मराठीत आणि इंग्लिश दोन्ही प्रकारे मला वाटतं मी मेसेज मध्ये पण लिहून दिलंय खूप पूर्वी, पण आता ते लक्षात नसेल तुमच्या आणि ते मेसेज पण तुम्ही डिलीट केले असेल. माझ्याकडे मिळेल तुम्हाला. आणि रवी रिपीट पाहिजे तर टाकेल. रवी याचा उपयोग काय होणार या चौघांचा? या चौघांचा उपयोग आला ना लक्षात तुम्हाला. ओपन इंटरेस्ट वर लक्षात ठेवायचंय. स्क्रीन शेअर करतोय. तुम्हाला सांगितलं इंट्राडे तुम्ही करता तेव्हा तुमचं ओपन इंटरेस्ट कडे लक्ष असेल तर तुम्ही इथे पाहिल्यावर तुम्हाला कळणार. जसं हा आता आगो फॉर्माचा आपण स्टॉक काढला, तुम्ही सकाळी पाहिलं की ओपन इंटरेस्ट निगेटिव्ह चाललंय आणि स्टॉक पण खाली चाललंय. याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे, ह्या दोन्हीचं इंटरप्रिटेशन कळलं पाहिजे तुम्हाला की ओपन इंटरेस्ट पण कमी होतोय आणि स्टॉक पण कमी होतोय. याचा अर्थ लॉंग अनवाइंडिंग चालू झाले. लॉंग अनवाइंडिंग चालू झाले म्हणजे वरच्या लेवलला ज्यांनी जे लॉंग केलेलं ते निघत चाललेत, म्हणजे प्रॉफिट बुक करत चाललेत. म्हणजे तो स्टॉक आता खाली जाणार. आता आपण इथे एंट्री घेणं धोक्याचं ठरेल, हे लक्षात आलं पाहिजे तेव्हा की तो स्टॉक खाली दिसतोय, आपण एंट्री घ्यायची तर धोक्याचं ठरू शकतो. आपण त्या दिवसाला पूट घेऊया ना. त्या दिवसाला आपण पूट घेऊया ना मग दुपारी 12 वाजता बघून. हा त्या दिवशी लॉंग अनवाइंडिंग किती चालेल त्याची गॅरंटी नसते. लॉंग अनवाइंडिंग परत ती मध्येच थांबेल आणि परत लोक त्यात बाईंग करायला सुरुवात करतील. थोडीशी प्रॉफिट बुकिंग आली, समजा 776 वरून 741 मारला बघा स्टॉक. तुम्ही लवकर कॅप्चर केलं तर ठीक आहे, म्हणजे 765 असताना त्याचा पूट घेतला तर ठीक आहे. पण 741 झाल्यावर मग म्हणाल की आता पूट घेऊया 730 चा आणि इथून परत बाईंग आली तर लोकांनी प्रॉफिट बुक केला, 776 पासून 741 पर्यंत स्टॉकला आणला आणि तुम्ही लेट केलं, तुम्ही 741 नंतर त्यात एंट्री घ्यायचा विचार करताय. तर त्यासाठी जेवढं तुम्ही अर्ली कॅप्चर करू शकाल एखादी मुवमेंट, पटकन तुम्ही पकडू शकाल. अरे यात आपल्याला दिसतंय की लॉंग अनवाइंडिंग चालू झाली आहे आणि स्टॉक, त्यासाठी आदल्या दिवशी तुम्ही अनालिसिस केलेलं असायला पाहिजे. आदल्या दिवशी काय आहे त्या स्टॉक मध्ये आणि मग तो दुसऱ्या दिवशी स्टॉक लडाखवर ठेवायचा समोर. आदल्या दिवशी असं होतं आणि आता असं चालू झालंय, म्हणजे तुम्हाला लगेच ते ट्रेस करता आलं पाहिजे. हे लॉंग अनवाइंडिंग चालू झाली आहे किंवा नवीन शॉर्ट डेव्हलपमेंट चालू झाली आहे किंवा शॉर्ट कव्हरिंग चालू झाली आहे, असं पटकन ते इंटरप्रिट करता आलं पाहिजे आणि मग तशी पटकन पोझिशन बनवता आली पाहिजे. तर तुम्ही हे करू शकाल. काय म्हणतो, नाही तर ऑपरेटर लोक जे असतात, मोठे लोक जे असतात ते तुम्हाला कमवू देत नाही. ते रिटेल ट्रेडर्सना जनरली लॉस मध्ये घालवतात. अगदी नगण्य रिटेल ट्रेडर्स आहेत जे ऑपरेटर सोबत चालतात, ते प्रॉफिट कमवू शकतात. रवी, हा बोल. रिलायन्स रिलायन्स जो वाढतोय ना त्याच्यामध्ये ऑपरेटर मला वाटतं रिलायन्स स्वतःच आहे. हो, आता रिलायन्सचं काय, रिलायन्स सरकारचा पण वगैरे असतं आहे रिलायन्सला, त्यामुळे काही टेन्शन नाही. तेच ना, सरकारचं वगैरे असतंय, सरकार फेवर मध्ये आहे. रिलायन्सच्या मोठमोठे डील होत आहेत त्यात आणि त्या डीलचा फायदा होणार आहे. त्यामुळे आता 1650च्या लेवल त्यांनी गाठली रिलायन्सने, तर त्याच्यात परत एक तेजी येऊ शकते 1650च्या वर गेल्यावर. लक्ष ठेवा तुम्ही. एक्च्युअल हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये कोणी असाल तर मला वाटतं एक्झिट घ्यावी तुम्ही. हिंदुस्तान युनिलिव्हर शेअर कोणाकडे आहे का? नाही.
फेल्युअर वाढलाय ना भरपूर. आणि त्याच्यात मंथली बेसिसवर मी पाहिलं खूप मोठी हेड व्हॉल्यूम बनलाय. तो एवढा मोठा आहे की जवळजवळ सगळे निघून गेल्यासारखं वाटतं त्याचं. याने आता रिसेंटली 2600च्या वरचा हाय मारलेला वाटतं. आता जरा हा रिस्की झालाय वरच्या लेवलला यात एंट्री घेणं. 2149 3 महिन्याचा बघ. हा शेअर थोडा रिस्की झालाय रे. एवढ्या हाय लेवलला यात एंट्री घ्यायची. 2614 मारलेला 8 एप्रिलला दिसतोय. आता 5 मिनिटं असतील. हे कळलंय तुम्हाला? HUL बद्दल मी लिहितो नंतर आपल्या ग्रुपवर. कोणाला एक्झिट घ्यायची असेल तर घ्यावी किंवा वरच्या लेवलला एंट्री घेऊ नये या मध्ये. हे कळले ना चारी पॉईंट? आता तुम्हाला ऑल पुट मधलं ओपन इंटरेस्ट त्यावरून कसं करायचं आपण त्या दिवशी ओझर तर पाहिलेलं ते डिटेल मध्ये घ्यायचं होतं. पण आता मला वाटतं सेशन संपेल. जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण बोलत राहू. पण बाकी हे कळलंय ना चारी? हो कळलं. एकेकाने सांगा. संतोष सांग. एक जर स्टॉक इन्क्रीज झाला आणि ओपन इंटरेस्ट पण इन्क्रीज झाला तर काय ठरवणार तू? लॉंग म्हणजे शेअर वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. बरोबर. शेअर वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग तू म्हणजे लोकांचा कल तू शेअर वाढवण्याकडे आहे तर तुझा पण कल अल्टिमेटली शेअर वाढण्याकडेच असायला हवा. वाढण्याकडेच पाहिजे. हे 1000 लोक लाख लोक म्हणतायत तेच तुला म्हणायला पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये. तू एकटा विरोधात जाऊ शकत नाहीस. तसं होतं. दुसरं डिक्रीज होतोय समजा तर आणि ओपन इंटरेस्ट पण डिक्रीज होतोय तर असं समजायचं लॉंग लॉंग अनवाइंडिंग आली. लॉंग अनवाइंडिंग आली म्हणजे आता ज्यांनी त्यात लॉंग केलेलं ते निघत चालले. तो स्टॉक आता प्रॉफिट बुकिंग मुळे खाली येणार. तो स्टॉक निगेटिव्ह झालेला नाही किंवा त्यात काही हे झालेलं त्यात फक्त करेक्शन येते. म्हणजे तात्पुरतं करेक्शन त्याला म्हणता येईल की परत त्यात लॉंग डेव्हलप होणं चालू होऊ शकतं. त्यांनी लॉंग केलेलं ते निघतायत. नवीन शॉर्ट डेव्हलप झाले तर गोष्ट वेगळी आहे. नवीन शॉर्ट डेव्हलप झाले याचा अर्थ काय की स्टॉक पडतोय आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय. असं झालं तर गोष्ट वेगळी आहे. पण नवीन शॉर्ट डेव्हलप होत नाहीये तोपर्यंत काय आहे की ज्यांनी लॉंग केलं तेवढेच निघतायत. ते परत नव्याने एंट्री घेऊ शकतात लॉंग करण्यासाठी. बरोबर. नंतर स्टॉक डिक्रीज होतोय आणि ओपन इंटरेस्ट वाढत चाललंय. म्हणजे खूप ओपन इंटरेस्ट वाढतोय स्टॉक डिक्रीज होतोय याचा अर्थ जे ओपन इंटरेस्ट बनवतायत जे येत आहेत त्या स्टॉक मध्ये ते स्टॉक शॉर्ट करतायत. बरोबर. शॉर्ट करतात. त्यामुळे तो स्टॉक खाली चाललाय. शॉर्ट करतायत. आणि जेव्हा हे लोक निघतील म्हणजे ह्या लोकांचा ओपन इंटरेस्ट कमी होईल आणि स्टॉक वाढायला सुरुवात होईल तेव्हा शॉर्ट कव्हरिंग आली. ज्यांनी शॉर्ट केलं ते आता शॉर्ट आपले कव्हर करू लागलेत. शॉर्ट आपले कव्हर करू लागलेत म्हणजे काय बाय केलं. ज्यांनी शॉर्ट केलेलं म्हणजे ज्यांनी सेल केलेलं आधी सुरुवातीला सेल केलेला त्यांना नंतर मग बाय करायची गरज असते. त्यांनी बाय करायला सुरुवात केली असं करतात. बरोबर. कळलं एवढं? बरोबर. आता आहे वेळ तर जाऊ त्या ओपन इंटरेस्ट कॉल पुटच्या. जिथपर्यंत चालू राहील तिथपर्यंत ठीक आहे. नाही तर मग बाकीचं शनिवारी कळलं ना. राजेश साहेब आहेत की राजेश साहेब गेले वाटतं. आहे बाबा झोप येऊन राहिली आता पण आहे. उद्या सकाळी ड्युटीवर जायचं असतं ना. हे निफ्टी मध्ये पण असतं ओपन इंटरेस्ट जे आहे ते निफ्टी आणि याच्यात पण बँक निफ्टी मध्ये पण असतं. निफ्टीचा पण फ्युचर असतो बँक निफ्टीचा पण फ्युचर असतो. ते दाखवून देतो मी तुम्हाला माहित नाही. निफ्टीचा आपण कॉल पुटचं तर पाहिलं की ते आपण कॉल आणि पुट करतो तसा हा निफ्टीचा ओपन. निफ्टी कुठे क्लोज आहे बघा. निफ्टी कितीला क्लोज आहे 10,142 ला. वर पाहिलं का मी टॉपला इथे नेलंय ते 10,142 उजव्या हाताच्या कॉर्नरला वर टॉपला राईट साइड कॉर्नर टॉप बघितली 10,142 आणि 10,145 ना 45 आहे. क्लोज हा फ्युचर आहे ते तुम्हाला दाखवतोय की हा स्पॉट आहे. ही निफ्टी आहे स्पॉट मध्ये कॅश मध्ये म्हणता येईल असं. आणि हा त्याचा फ्युचर आहे. हे बघा हा फ्युचर आहे. त्यासाठी तुम्हाला इकडे नेलं.
हा फ्युचर आहे. हा जो क्लोज हा. दिसतोय ना इथे, हा लास्ट ट्रेड दिसतोय हा. तुझा 10,179 ला, आणि हा. लास्ट ट्रेड हा. 10,179 ला झाला तरी तो क्लोज कितीला झालाय बघा, किती पॉईंट कमी, साधारण 35 पॉईंट कमी मध्ये क्लोज झालाय तो. बरोबर. 34 पॉईंट कमी आहे ना, 10,145 ला 80 क्लोज झाला. आणि 45. 10,180 हा. पकडा याला, 10,145 पकडा, साधारण 80 35 पॉईंटने खाली क्लोज झालाय. खाली गेलं. क्लोज होता लास्ट ट्रेड पेक्षा हा. तेवढ्याने खाली क्लोज झाला, बरोबर. हा. बरोबर. हा निफ्टीचा फीचर आहे. तसंच बँक निफ्टीचा पण फीचर असतो. ही बँक निफ्टी मी घेतो आता इथे. त्याच्यात पण 3 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असतात त्याच प्रकारे. तो आता हा बँक निफ्टीचा फीचर आहे. बँक निफ्टीचा फीचर कितीला क्लोज झालाय, लास्ट ट्रेड बघा 21,185 आहे आणि क्लोज 21,016 ला झालाय. हा. बराच फरक आहे. म्हणजे लास्ट ट्रेड हो. आणि क्लोज मध्ये फरक बघा किती आहे, दिसतोय का? मोठा फरक झाला. येतोय 170 पॉईंटचा जवळ फरक आहे, 169 पॉईंट. बर. हा. बरोबर ना. हो. तुम्ही इथे फ्युचर जर ऑप्शन केलं तर बँक निफ्टीचे कॉल पुट येणार, जसं 21,000चा कॉल किंवा हो. त्याचा बंद होणार आता. दिसते का समोर? हो, दिसतंय, दिसतंय, सगळं दिसतंय. दिसतंय. तुमच्या समोर पण दिसली नाही, माझ्या समोर जरा वेगळी आली. रवी, आता सोमवारी काय करायचं ते सांग ना आम्हाला. उद्या एक्सपायरी स्पेशल. काही पाहिलं नाही रे, चार्ट वगैरे पाहिले नाही. एक्सपायरी स्पेशल सोमवारी. निफ्टीचं काय करू रवी? हा, निफ्टीचं 15 रुपये चालू आहे आता. कोणतं निफ्टी 8,800 ला घेतलेला. 8,800 ला घेतली. ते आता होल्ड कर रे, काय करणार आहेस नाहीतरी. फुट आहे फुट. वाणी साहेब म्हणत होते जवळचा घ्या, पण जवळचा घ्यायला तुझ्याकडे आहे का अमाऊंट तेवढी? नाही रे, तेवढी नाही ना. जवळचा घ्यायला तुला अमाऊंट जास्त लागेल. किती लागते ते? सध्या महाग आहेत ना सगळेच. कुठे सुरुवातीलाच खाली उद्या जर ओपनिंगला आला ना 150 पॉईंट खाली वगैरे, तर काढून टाकायचा तो, है ना? तुझं काय मत आहे? हा रवी, आणि उद्या तो ओपनिंगला 300 पॉईंट वर जाणार आहे यार. तो खाली येऊन वर जाणार बघ मजा. सध्या काय झालं आज आहे ना, हे पण डो जोन्स दिलं ना, डो जोन्स पण 1000 पॉईंट अप मध्ये ओपन झाला डो जोन्स. अरे बापरे. आज रविवारी काल 1000 पॉईंट अप होता. 1000 पॉईंट अप असणं म्हणजे निफ्टी पण वाढू शकते ना. एचजीएक्स अप होता परवा, डो जोन्स अप आहे 1000 पॉईंट समजा ओपनिंगलाच, तर मग आपली हे पण वाढू शकते ना. मी एनएससी वर जातो परत. जाऊ का एनएससी वर की क्लोज करायचं? नाही करा, बघा तुम्हाला. क्लोज झालं ऍक्सिडेंटली. ठीक आहे, नाही राहू दे. बँक निफ्टीचा रेजिस्टन्स बघ ना कुठे येतो, म्हणजे उद्या त्याप्रमाणे करायला बरं. बँक निफ्टीचा चार्ट बघूया. फीचरचं कळलंय ना रे संतोष? बँक निफ्टी मध्ये पण फीचर आहेत आणि स्टॉक मध्ये पण फीचर आहेत. ओके, संतोष, उद्या अजून एक कॉल किंवा पुट घेऊन टाका बँक निफ्टीचा. वर जाईल तेव्हा एखादा पुट घे संतोष. वर जाईल ना जेव्हा रेजिस्टन्स कुठे आहे ते बघ. जनरली काय करत जा की पुट घेताना रेजिस्टन्सच्या जवळ गेला की पुट घेत जा, किंवा कॉल घेताना सपोर्टच्या जवळ आल्यावर कॉल घेत जा, किंवा असं मध्येच एखादा मार्केट असताना काहीतरी करशील ना, तर तुझ्या अपेक्षित दिशेने गेला तर ठीक आहे, नाही गेला तर मग असं प्रॉब्लेम मध्ये येणार. रेजिस्टन्सच्या जवळ म्हणजे रेजिस्टन्सला टच केल्यानंतर का रेजिस्टन्सला जात असेल तेव्हा? तुला रेजिस्टन्सला टच केल्यावर तो येईल अशी ऑर्डर टाकून ठेवायची. एक अंदाज बांधायचा की अजून रेजिस्टन्स पासून तो 40 पॉईंट दूर आहे. समजा 40 पॉईंट निफ्टी वाढते तर आपल्याला हा किती असेल याचा अंदाज बांधायचा आपला. अच्छा, ओके. फूट घेणार आहोत तो, आणि त्याप्रमाणे ऑर्डर टाकून ठेवायची. रवी,
रेजिस्टन्सच्या जवळ गेल्यावर पुट घ्यायचा ना बोलतो तू? हा, रेजिस्टन्सच्या जवळ गेल्यावर पुट, कारण रेजिस्टन्स पासून तो परत खाली फेकला जाण्याचे चान्सेस एक असतात, त्यात तुम्हाला थोडासा प्रॉफिट होऊन जाऊ शकतो 1500 1500 आणि तुम्ही काय 3-4 हजार लावणार, तुम्ही मोठा प्रॉफिट पण एक्सपेक्ट करू शकत नाही ना, आणि सुरुवातीला मोठा प्रॉफिट हो. एक्सपेक्ट करू पण नका. बँक निफ्टीचा चार्ट करतो तुम्हाला, चार्ट नेक्सटचा हे दिसतंय ना आता? हो, दिसतंय. जसं त्या दिवशी 9,950 कडे निफ्टी आली ना, तर 9,950 कडे आल्यावर ती 40 ला असेल ह्या अंदाजाने मी ऑर्डर टाकलेली निफ्टीच्या कॉलची, 10,300च्या कॉलची. तर तो 40.60 मारला तुम्ही, 40 ला नाही आला मला, काय झालं? तिथून वाढला डबल झाला. काय रे symbol? दोन्ही बघूया, निफ्टी 50 आणि हॅलो. हा, हा निफ्टी 50चा चार्ट आहे, बरोबर आहे. निफ्टी 50च्या चार्ट मध्ये बघा, ही इथे गॅप होती, ही मला वाटतं तू काय झालं? संपला? संपला हा, येतोय आवाज ना? हो, आवाज येतोय. मध्ये आवाज जातोय. आता हॅलो, आता येतोय? हा, येतोय आवाज. आला. अरे इंटरनेट कनेक्शन माझा प्रॉब्लेम होतोय. नाही, राहू दे नंतर मग आता बस. माझं इंटरनेट कनेक्शन आहे ना, ते अनस्टेबल हा. झालंय म्हणून आलं, म्हणजे जास्त येते अच्छा. वाटतं. माझा अच्छा. वायफायचा प्रॉब्लेम झालाय काही. हो, इथे हो. मी दिसतंय आता लाईन आम्हाला ड्रॉ पण. केली ती दिसली का? होय. हो, हा, दिसली. ही लाईन हा. जी ड्रॉ केली ना, तर हा बघा, हो, ही दिसते. ही जी लाईन आहे ना, ही ब्लू हा. वरून खाली आलेली ब्लू लाईन जी आहे ना, ती 100 DMA ची लाईन आहे. ही 100 EMA. हा, मुव्हिंग हा. ऍव्हरेजेस आहेत ना, 100च्या मुव्हिंग ऍव्हरेजची लाईन आहे ही, हा. बरोबर. हा. ती साधारण इथे येते आणि हा गॅप पण आहे. तर हे दोन्ही जर रेजिस्टन्स पकडले तर तो कितीला येतोय ते बघूया आपण. तो आता 10,316च्या आसपास काहीतरी आहे, 10,320च्या आसपास आहे. हा. तर आता उद्या गॅप अप ओपनिंग झाली आणि 10,320 जर दिसतोय, तर तिथे तुम्ही पुट घेऊ शकता. पण त्याच्यानंतर हा जर रेजिस्टन्स त्याने ओलांडला, तर मग तुम्हाला त्या पुट मध्ये जो काही 5-1 रुपये लॉस असेल तो घेऊन पोझिशन वाइंड अप करावी बाहेर लागेल. पडवलं. जर हा. रेजिस्टन्स ओलांडला आणि तिथे तो बराच वेळ थांबतोय तर परत हा. वर 10 खूप लांब आहे. हा डीएमए रेजिस्टन्स तर लांब आहे, 10,942 ला आहे बघा. ही डीएमए ची लाईन नंतर थोडीशी खाली आलेली असेल, 1-2 दिवसांनी ती साधारण ह्या लेवलला असेल, म्हणजे 10,875-90च्या रेंज मध्ये वगैरे असेल समजा डीएमए ची लाईन. ही जी 200 डीएमए ची लाईन आहे ना वरची, ही तिचं म्हणतोय आम्ही. ती 10,200 10,800, पण 10,800 म्हणजे खूप लांब झालं ना. मग आता सध्या 10,300 आहे, एक 10,500चा एक राऊंड फिगर रेजिस्टन्स राहील निफ्टीला, जो आपण राऊंड फिगर रेजिस्टन्स वगैरे समजतो तसा. आणि दुसरं काय होईल की 10,500 मध्ये ओपन इंटरेस्ट वगैरे किती आहे बघावं लागेल. जर 10,500 मध्ये ओपन इंटरेस्ट जास्त असेल कॉल मध्ये, तर त्याचा एक रेजिस्टन्स राहील. तो कोणत्या कॉल मध्ये ओपन इंटरेस्ट जास्त आहे ते आपल्याला एनएससीच्या साईटवर जाऊन बघावं लागेल. बघा, निफ्टीचं एवढं कळलंय का? हो. ही जी गॅप फॉर्मेशन होतं ना, ह्या दोन लाईन, तर त्या गॅप, उद्या ती गॅप मला वाटतं ओपनिंग मध्ये जो गॅप अप होईल त्यात ती गॅप भरून निघण्याचे चान्सेस आहेत. अच्छा. तर 10,320च्या लेवल पर्यंत गेल्यावर एखादा पुट घ्यायला तुम्हाला संधी आहे, पण तो पण थोडासा रिस्क वाली संधी आहे. तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल की तो रेजिस्टन्स ओलांडून वरच जात नाही ना. RSI किती आहे निफ्टीची? RSI ही 70च्या ह्याच्यात 70च्या वर दिसते, पण 68.50 काहीतरी, याच्यात 74 दिसते. बरीच झाली रे मग. पण याच्यातली नको, आपण त्या ह्याच्यातली बघूया, त्या इंकवाली बघूया. 68 काहीतरी होती आणि त्याच्या आधीची 72 आहे RSI. आधी जेव्हा मार्केट चार्ट
त्याच्यात मी निफ्टी काढतो, बँक निफ्टी पण आहे बाजूला. वाढ होय वाढ दिसते का? हो दिसते. स्टार्टिंग दिसते ना? हो येऊ द्या. स्टार्टिंग स्लो झालंय. पण आता मगाशी उगाच ते डिस्कनेक्ट झालं, आता बघा डिस्कनेक्ट नाही होते. मला वाटतं टाइम संपला. टाइम वाढ तरी ही बघ 68 पॉईंट दिसली आगेच आहे इथे. हो 68 पॉईंट हो दिसली. बरोबर आहे. 68.09 आहे. हो. आणि त्याच्या आधी इकडे मला वाटतं ही 70च्या वर गेलेले आहेत आगे सेट मध्ये मध्ये. हा मला वाटतं एकाच हो. वर्षाचा असेल. 2-3 वर्षाचा पाहिला, 3 वर्षाचा बघूया काय दिसतोय. गेल्या 3 वर्षात आगेच आहे त्याची इकडे तर 82 पण गेली आहे. मला वाटतं इलेक्शनचा वगैरे पिरियड असावा, इलेक्शनच्या पिरियड मध्ये गेले असेल. आणि ही जी आहे आगेचे 73 वगैरे आहे बघा. ही जी आहे त्याच्यापेक्षा जरा जास्त आहे, 76 वगैरे आहे. एक प्रॉफिट बुकिंग येण्याचे चान्सेस आहेत, पण ते आले तर एका प्रॉपर स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवलवरून येईल प्रॉफिट बुकिंग. 1 वर्षाचा करतो का नाही, एकदम जवळ झाली कॅन्डल. याच्यात पण ती डीएमए लाईन जी आहे ही किती दाखवली, 10,325. मग आपण 10,320 म्हणत होतो ना, ही जी लेवल आहे 10,320च्या आसपास पकडायला. त्या अजून जरा खाली आलेली असेल, 10,320च्या पण खालीच पकडावं लागेल. आणि ही जी गॅप आहे ही दिसते, ही गॅप कोणती? दिसते. ती गॅप आणि तो साधारण 10,312 पकडा त्या लेवलला आहे. साधारण उद्याच्या जर गॅप अप झाली, कारण युएसए मार्केट आणि सगळं एचजीएस निफ्टी वगैरे सगळं पॉझिटिव्ह होतं ना, त्यांनी गॅप अप वगैरे दिले. त्यामुळे आपल्या निफ्टीने पण जर गॅप अप दिले तर उद्या ही गॅप बघून निघेल. आणि साधारण इथे असताना शॉर्ट करताय तर ठीक आहे, नाही तर उद्या बेटर वेट अँड वॉच करणं बेटर राहील माझ्या मते रिस्क घेण्यापेक्षा. बँक निफ्टी बघूया ना आता. वाणी साहेब आहेत की झोपते? वाणी साहेब बघतोय तेच बघतोय. तुमच्या ग्रुपवर काय हालचाल, काय म्हणते? आमच्या ग्रुपवरती सगळ्यांनी लॉंग घेतलेले आहेत, सांगितलं ना मी. त्यांनी ते लॉंग करून ते होल्ड करणार आहेत ना. सगळ्यांनी लॉंग घेतलेत आणि सगळेजण म्हणतात की छोटे काय पण प्रॉफिट बुकिंग आले तर ते इग्नोर करणार आहेत. समजा उद्या प्रॉफिट बुकिंग येते सुद्धा, त्यांचं तर चाललंय सर्किट वगैरे लागणार आता ह्या पुढे म्हणून, अप्पर सर्किट निफ्टी मध्ये. काय माहिती निफ्टीत लागणार, कशात लागणार. ते म्हणतात कुछ भी ले लो, बाय करो अभी, कशात पण हात टाका, बाय करा म्हणतायत. सर्किट ते रिलायन्सची न्यूज टाकली त्यांनी, त्यात असेल मी निफ्टी बघूया आता. आणि ते लोक छोटे प्रॉफिट बुकिंग जे येणार ते इग्नोर करणार. त्यांचा व्ह्यू असं लॉंग टर्मचा असतो, लॉंग टर्मचा नाही म्हणता येणार, पण एक पोझिशनर असतो. एक डब्ल्यू फॉर्मेशन तयार होते बँक निफ्टीमध्ये. जर तो डब्ल्यू फॉर्मेशन ओलांडला त्याने तर आणखीन बुलिश होईल बँक निफ्टी. बँक निफ्टीची पण आरएस आहे 60.46 आहे. ही अशी आरएस आहे बुलिश मानली जाते साधारणपणे. आणि ही हायली ओव्हरबॉट नाही म्हणता येणार, कारण ओव्हरबॉट आरएस आहे कशी असते की तिथून प्रॉफिट बुकिंग मध्ये येते. ही 60-70च्या वर गेली आरएस आहे तर ओव्हरबॉट झाली म्हणता येईल. आता ह्याला रेजिस्टन्स कुठे आहे? हा एक रेजिस्टन्स मानता येईल की हा आधीचा जो आहे टॉप 21,907च्या आसपास आहे बघा. 21,967 इथे जर पाय आला ना इथे तर 21,967 ची दिसते. इकडे राईट साईडला 21,907 दिसते, पण वर बघाल तर 21,967. ही 21,967 म्हणजे साधारण 22,000 बरोबर आहे. ही जी लाईन आहे ही 22,000 बरोबर.
21,950च्या रेंजवर रेजिस्टन्स आहे असं धरून चला. आणि आता निफ्टी किती आहे? 21,035 आहे. 1000 पॉईंट वर जाते तर बँक निफ्टी मध्ये फूट घ्यायला हरकत नाही. बरोबर. तर हा डब्ल्यू तर बनतोय, हे क्लिअर आहे. हा असा त्याच्यानंतर आणि हा असा डब्ल्यू बनून उद्या समजा असा त्याने ब्रेकआउट दिला तर असा वर जाऊ शकते बँक निफ्टी. पण आता हा रेजिस्टन्स असल्यामुळे ब्रेकआउट नाही मिळणार कदाचित, थोडा खाली येईल तिथे. पण सध्या सगळं बुलिश आहे, त्यामुळे फूट घेताना जरा सावध राहा. आणि कॉल घेताना पण आपल्या सावध का राहायला पाहिजे, कारण ऑलरेडी मार्केट खूप वाढले. त्यामुळे तुम्ही कॉल घेताय आणि अचानक प्रॉफिट बुकिंग वगैरे सुरू झाली तर तरी पण प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता अशा लेवलला आहे की आपण कॉल घेणं फूट घेणं दोन्ही थोडस रिस्की राहील. बरोबर. तुमच्या एसबीआय मध्ये तुम्हाला फायदा आहे. निफ्टीबद्दल, बँक निफ्टी बद्दल काय व्ह्यू आहे आणि साहेब कुणाचं? तुमच्या ग्रुपचा? नाही, ते सांगितलं ना मी, ते सगळे बुलिश आहेत फार. आता ते म्हणतात मार्केट वाढत चाललंय, ते इकॉनॉमी वगैरे काही कोणाला घेणं देणं नाहीये. आता प्रचंड बुलिश आहे, म्हणजे ज्या वेगामध्ये रिकव्हरी आली तर त्यांचं म्हणणं पडलं बाबा आता खूप वर जाईल. मी मगाशी पी सुंदरचा पण एक व्हिडिओ टाकला होता. ते मॅथेमॅटिक्स टीचर जे होते ना, जे ऑप्शन सेलर आहेत, आता फार मोठे पैसे कमवतात ते, त्यांचं पण तेच म्हणणं पडलंय की मॅक्झिमम 4 ते 5% करेक्शन आलं तर येईल म्हणतायत, पण मार्केट फार बुलिश आहे आता. सध्या जे बुलिश आहे त्या बुलिशनेसनुसार ठीक आहे, पण लॉंग टर्म ज्यांचा व्ह्यू आहे ना, जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी मला वाटतं जरा 7,000ची लेवल वगैरे येईपर्यंत वेट करायला हवं. म्हणजे आता या लेवलला एंट्री घ्यायची. तेच त्यांनी सांगितलंय, त्यांनी तेच सांगितलं की आता म्हणे ती काही लेवल वगैरे अशी येणार नाही अजिबात. 7,000 लेवल येणार नाही. आता शॉर्ट टर्म मध्ये नाही येणार, समजा 2-3 महिने नाही येणार, पण 2020 मध्ये मला वाटतं 7,000 पर्यंत दाखवणार ते. कारण फंडामेंटल बेसिसच नाही ना मार्केट वाढण्याला. आता जे मार्केट वाढते, जेव्हा कुठे काही प्रॉब्लेमच नव्हते तेव्हा मार्केट वाढू शकत नव्हतं, आणि आता तर 3 महिने तर सगळंच बंद आहे. कोरोना त्यानंतर अख्खं वर्ल्ड बंद होतं आणि फंडामेंटली काहीच सुधारला नाही. कुठल्या स्टॉकचा सेल नाही वाढलाय, कुठल्याच कंपनीचा सेल नाही वाढलाय, किंवा प्रॉफिट चांगला नाही वाढलाय. फार्मा सोडलाय. फंडामेंटली हा फंडामेंटल कुठे सपोर्ट करत नाही या मार्केटला. त्यामुळे पुढे जाऊन मला वाटतं करेक्शन मोठे यायला पाहिजे. ह्या 2020च्या एंड पर्यंत तरी यायला पाहिजे, सप्टेंबर नंतर. त्यामुळे ह्या 2020 मध्ये माझा असा अंदाज आहे की 7,000 दाखवेल परत मार्केट. इन्व्हेस्टरने जरा सावध राहायला पाहिजे. मार्केट बुल सायकल मध्ये आहे. बुल सायकल जे असतं ना, जे 5 वर्ष 10 वर्ष असं सायकल असतं. हॅलो, सध्या मार्केट बुल सायकल मध्ये आहे. म्हणजे साधारण 2024 पर्यंत तर मार्केट वाढतच जाईल असा अंदाज आहे. पण वाढत जाईल याचा अर्थ असं नाही की कंटिन्युअसली वाढत. त्याच्यात जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम्स येणार, जसं कोरोनाचा प्रॉब्लेम आला त्यात मार्केट पडलं, तर कोरोनाच्या प्रॉब्लेम मध्ये पण ते परत रिकव्हर झालं. याचा अर्थ मार्केट बुल सायकल मध्ये आहे. पण फंडामेंटली प्रॉब्लेम्सच आहेत. आणि मला वाटतंय की थोडं करेक्शन यायला पाहिजे मोठं. ओके, म्हणजे डिलिव्हरी घेणं सध्या अवॉइड केलं पाहिजे थोडक्यात. जे व्हॅल्युएशनच्या हिशोबाने रिझनेबल स्टॉक आहेत ना, त्यांची डिलिव्हरी घ्यायला हरकत नाहीये, चांगले स्टॉक. पण जे ऑलरेडी हाय व्हॅल्यू याला पोहोचले आहेत, ऑलरेडी वगैरे आहेत, त्यात फार्मा नाही. फार्माचं सायकल ऍक्च्युली चांगलं आहे. फार्माचं सायकल ही नुकती सुरुवात आहे. ओके, फार्माचं ठीक आहे, पण इतर मला वाटतं लाईट गेली आहे. लाईट गेली का? अरे माझी पण नेट कसं चालू आहे? आपला आवाज कसा येतोय? हॅलो, माझी पण चार्जिंग उतरली वाटतं. हॅलो, पूर्ण चालू आहे, नेट चालू आहे, सगळं चालू आहे. लाईट नाही गेली, फक्त आमचं एक पंखा येतो.
मी समजू आवाज बंद झाला तर लागेल. तुम्ही बोला 2 मिनिटं, मी आलो चला एका आता मिनिटात. ठीक आहे. 12 वाजत आले, आता मी पण निघतो आता रवी, मी पण निघतो 12 वाजेपर्यंत. कारण हा रवी. आता मलाही उद्या काम ऑफिसला जायचंय. हा रवी. रवी गेला कुठेतरी ना. संतोषला काय वाटतंय? वाणी सर. बोला ना हॅलो. साहेब. बोल ना. मी नाही पाठवलं, बँक निफ्टीचं नाही पाठवलेलं मी. मी एक ना रेंज पाठवलेली. हॅलो. बोल ना. काय केलंय? नाही राहू दे, काय एवढं महत्व नाही. ते मेसेज पाठवलेला काय ते? पण ते नाही समजा. राहू दे, काय महत्वाचं नाही. कुठे आला रवी? मग कशी आपलं डिस्कनेक्ट झाला आणि आता चालू राहिले सेशन. आता बंद रवी आता मी निघू का आता मग? कारण आता उद्या उठायचंय. चालेल चालेल. चल. काय क्लोज रवी करायचं की पण चालू निघतो. ठेवायचं? नाही, बंद ठेवा, बंद करा. बंद करूया. माझी बॅटरी उतरली आहे. बॅटरी उतरली ना. चलो चालेल चलो. चालेल. बाकी काय स्टॉक गुड मध्ये काय नाईट. बघायचं होतं अजून दुसरं? नाही, काय नाही. हे जरा सांभाळूनच करूया आता. कॉल घेणं हा. किंवा पुट घेणं दोन्ही. रवी याच्यामध्ये डीएमएल आहे कोणती? स्ट्रॉंग वॉटर रेजिस्टन्स तर तिथे करायला हरकत नाही. स्ट्रॉंग वाटत नाही ना रेजिस्टन्स, तर अवॉइड करूया सध्या. रवी याच्यामध्ये पेशन्स ठेवणं चांगलं महत्वाचं आहे. कारण संधी नसताना काहीतरी करून बसायचं आणि पैसे घालवायचे, त्यापेक्षा पैसे तसेच ठेवून पेशन्स ठेवून माझी मी एंट्री मारू काय रवी? काय ते माझ्या पद्धतीने एंट्री मारू की नको मारू मग? तुझा काही प्रॉब्लेमच नाही. तुझं जे चालू आहे ना त्यात तर काय तुला प्रॉफिटच होण्याचे चान्सेस आहेत. मग टेन्शन न तुला घेता ह्या मारू शकतो ना? मार्केटचं एवढं काही हे नाही. हे जे चालू होतं ते आपल्याला फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांनी जरा काळजीपूर्वक इन्व्हेस्ट करावी. ओके ठीक आहे. या रवी विषयी याच्यामध्ये आता तुझे स्टॉक पण चांगले आहेत. समजा स्टेट हॅलो बँक रवी. पकडतोयस, आता स्टेट बँक वाढली, ते गेली हातातून, पण MA फायनान्स वगैरे आहे, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स वगैरे, ते चांगले स्टॉक आहेत ना. त्यामुळे आणखी कुठला निवडलेलास आता? L&T फायनान्स घेतलेलास ना, तर ते चांगले स्टॉक आहेत. फक्त L&T फायनान्सचा आपण चार्ट नाही पाहिजे. चार्ट पण बघूया ना आता इथे. रवी एक मिनिट रवी. काय म्हणतो? हा रवी, तुम्ही त्याच्यात ते डीएमए लाईन दाखवा ना. डीएमए लाईन नाही दिसत मला. मी याच्यात प्रयत्न केला बघायचा मगाशी. ह्या लाईन डीएमए कशा घ्यायच्या ते दाखवायचे का? नाही, तुम्ही नाही बोलले. हा, याच्यातच चार्टिंग मध्ये ते मुव्हिंग ऍव्हरेज सिंपल आहे आणि हा इथे मुव्हिंग ऍव्हरेज आहे. तिथे हे करायचं, क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला इथे बघा, मी ही 21ची आणि 10ची पहिल्यापासून होती असेल, आणि ह्या 3 मी नवीन टाकल्या, 50, 100 आणि 200. बरोबर. सिंपल आहे. पहिल्या 2च दिसायच्या, आता या 5 दिसतात. तुम्ही डेली मुव्हिंग ऍव्हरेज बोला ना. डेली मुव्हिंग ऍव्हरेज. डेली मुव्हिंग ऍव्हरेज नाही, ते डेली मुव्हिंग ऍव्हरेज सिंपल मुव्हिंग डेली ऍव्हरेज घ्या, एक्सपोनेन्शियल घ्या. डेली कुठे? डेली नाही. डेली दिसतंय का? अजून ते मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे डेली मुव्हिंग ऍव्हरेज. अच्छा. ओके. मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे ना, मुव्हिंग ते डेली, हे डेज आहेत ना. 21 काय आहे? दिवस आहेत ना. हे 10 काय आहेत? अच्छा. 50 काय दिवस आहेत ना. सॉरी 50 दिवसांची मुव्हिंग ऍव्हरेज, 100 दिवसांची मुव्हिंग ऍव्हरेज, असं त्याला डेली मुव्हिंग ऍव्हरेज. डेली शोध होतं. मी डेली शब्द मुव्हिंग शोध. ऍव्हरेज म्हणजे डेली मुव्हिंग ऍव्हरेज, DMA किंवा सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज. अच्छा. नाही, सॉरी. रवी काय वाटतंय बघून? मला हा डब्ल्यू फॉर्मेशन होतोय, पण रेजिस्टन्स या लेवलला आहे इकडे साधारणपणे. आणि आता किती आहे? L&T फायनान्स विकली पण बघून घेऊया एकदा. नेटचं तुम्ही ते करू शकता. म्हणजे आता 62 ला आहे ना. इंटरप्ट कितीला झालंय? झालंय तुमचं 62.30 ला क्लोज आहे. परत ह्या लेवलला एक रेजिस्टन्स टेस्ट करेल, थोडासा तो अडकेल. बरं आहे ना, मग चांगलंच आहे ना, काही प्रॉब्लेमच नाही आपल्याला. तुला डिलिव्हरी वाढलेली असेल आणि तिथे अडकतोय, प्रीमियम तर संपलेला तुला कॉल कमी झालेला असेल, हा फायदा आहे. बरोबर आहे. जरा विकली पण बघूया.
पण रेजिस्टन्स कदाचित तो ओव्हरकम पण करेल, रेजिस्टन्स ओलांडून पुढे पण जाईल. तर तुला वाटतोय तर फायदाच आहे अल्टिमेटली. फायदाच पडतोय तर फक्त डिलिव्हरी अडकते, तोच एक प्रॉब्लेम आहे. हम्म. आपण काय करतोय, विक्री घेतोय ना. चांगलं आहे रे, वाढेल स्टॉक आवाज, वाढणार ना. वाढणार आहे. हम्म. हा एक रेजिस्टन्स ओलांडला ना 65च्या लेवलचा, हम्म. तर वाढेल. 65-66 जो रेजिस्टन्स आपण बघत होतो ओके. ओलांडतोय. मग थोडा लांबचा कॉल शॉर्ट केला बरा, म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे वाढेल. पैसे तरी भेटतील. लांबचा तरी किती लांबचा करणार तू? मग त्याच्यात काय हे नाही करणार ना मी जास्त. 65 चा करणार. 65 चा. आता 62 चा कितीला? घेतला तर 65 चा. हा 65 चा कितीला आहे? काय माहिती, आता बघितलं नाही. तो आता असेल 3 रुपयाला. टाइम व्हॅल्यू तर मिळेल तुला, तो फायदा आहे. मग महिंद्रा फायनान्स बघ ना, मग ह्याच्या दोघांमधलं कोणतं चांगलं आहे सांगू शकतो? महिंद्रा फायनान्स. हँग झालंय रे. Mouse मध्ये कुठे hang आहे? Screen च गेली माझी. डेट गेला. हा? नाही, काय वेगळं झालं समोर. तुम्हाला हे दिसते सेल? हा आमचं exit घेतो का? हम्म. संतोषने एक्झिट घेतली की काय? संतोष गेला वाटतं. माझी मी पण निघतो ना रवी. हा, ओके, ओके. निघ काय. निघा चल, गुड नाईट. चल. वाढण्यासाठी आपण इथे रेजिस्टन्स आहे रे. रेजिस्टन्स मध्ये स्क्रॅप झालाय तो एकदा तिथून ओलांडला त्याने तर वाढण्याचे चान्सेस आहेत. कम्पॅरेटिव्हली कोणता सगळं चांगला वाटतो 104 तक वगैरे जाईल. हा दोघांपैकी कम्पॅरेटिव्हली कोणता चांगला वाटतोय? एल&टी फायनान्स पण चांगलं वाटतंय. आणि तुला तो चांगला अमाऊंट आहे ना? कमी लागेल ना, त्याचा लॉट साईज काय आहे? नाही, याच्यात अमाऊंट कमी लागते मला. एम एन नंतर MFSL मध्ये. हा MMS घे ना. हा, याच्यात पण काही रिस्क जास्त वाटत नाही मला. आला तरी खाली 143 पर्यंत खाली येईल समजा आला तर. तो 143 ला एक मुव्हिंग ॲव्हरेजचा सपोर्ट आहे. मुव्हिंग ॲव्हरेजचा सपोर्ट आहे ना. चार्ट स्ट्रक्चर एल&टी फायनान्सचं फार चांगलं होतं. स्ट्रक्चर एल&टी फायनान्सचं चांगलं वाटतं. करेक्ट ना. एल&टी फायनान्स चांगलं वाटतं याच्यापेक्षा. स्ट्रक्चर प्रॉफिटेबिलिटी चान्सेस त्याच्यात जास्त आहे ऍक्च्युली चांगले. प्रॉफिट काय दोघांमध्ये सेमच दिसतोय, 14,000. पण त्याच्यात 1 लाख रुपये जास्त लागतील. अमाऊंट मार्जिन कशात जास्त लागणार आहे? त्याच एल&टी मध्ये त्याच्यामध्ये जास्त लागणार. त्याची लॉट साईज किती आहे? 5,600. संतोष आहे. संतोष गेला कुठे? आवाज नाही. हॅलो रवी. हा बोल ना. ऐकतोय मी. हा तुझा आवाज नाही, म्हटलं तू गेला की काय? एल&टी बसल्या बसल्या झोप लागली की काय? 5,600 लॉट साईज रवी. 5,600 ची लॉट साईज आहे त्याची. एल&टी म्हणजे टोटल व्हॅल्यू म्हणते मी. म्हणजे डिलिव्हरी क्वांटिटी मध्ये 1 लाख रुपये त्याला जास्त लागतील. ओके. ह्याच्यामध्ये 1 लाख रुपये कमी लागतील डिलिव्हरी मध्ये स्ट्रेट. पण नफा दोघांमध्ये सेमच बघितलाय मी. त्यांचा जो कॉल जो रॅशो आहे त्याप्रमाणे. बघ कुठला बेटर वाटतो तुला. हरकत नाही करायला, कारण दोन्ही स्टॉक वाटते. म्हणजे डिलिव्हरी मध्ये एल&टी मध्ये डिलिव्हरी फसेल असं वाटत नाही. करेक्ट. करायला हरकत नाही. बरं.